Good afternoon, everyone. COE JJ Hospitals welcome all the participants for today's RDLS session. Today's topic is addressing viral load coverage gaps and viral non-suppression among adults and children. And the speaker is Dr. Priya Patil. Dr. Priya Patil ma'am is a professor with the Department of Medicine at Grand Government Medical College and Sir JJ Group of Hospitals, Baikala, Mumbai. She is also the Deputy Program Director with the Center of Excellence in HIV Care at JJ Hospital and the alternate nodal officer for both ART centers at JJ Hospital. She has done many thesis studies on HIV, out of which five have been published. She has also done a study at ICMR on OL profile in HIV. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, Madam Shweta Madam, for the kind introduction. And today's topic is addressing viral load coverage. तर आपण जे viral load coverage gap जे होतात आणि viral non suppression होतं among adults and children त्याच्यावर आज फोकस करणार आहोत. तर आपल्या आजच्या सेशनचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत? आपण कशावर डिस्कस करणार आहोत? व्हायरल लोड अल्गोरिदम. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपण नॅकोनी जो नवीन अल्गोरिदम दिला तर तो आपण बघणार आहोत. इम्प्लिकेशन्स ऑफ अडिअरन्स ऑन टायमिंग ऑफ व्हायरल लोड टेस्टिंग. तर पेशंट अडिअरन्स असेल किंवा पेशंटचा अडिअरन्स नसेल त्याचा काय इम्पॅक्ट आहे आपण टायमिंग ते आपण हे बघणार आहे की व्हायरल लोड टेस्टिंग आणि अडिअरन्स काही आहे का टायमिंग का आपण करणार आहोत ते बघणार आहोत. त्यानंतर आयडेंटिफाय की बॅरियर्स टू व्हायरल लोड सप्रेशन. म्हणजेच पेशंटचं व्हायरल लोड सप्रेशन कधी असतं? जेव्हा आपल्याला रिपोर्ट येतो TND म्हणजे टार्गेट नॉट डिटेक्टेड, म्हणजे पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस्ड आहे, पण त्याच्यात काय अडथळे आहे असं व्हायरल लोड सप्रेशन होण्याकरता काय जे मेन अडथळे असतात रुग्णांमध्ये ते आपण आयडेंटिफाय करणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचं ते समजेल. ते या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. स्टेजेस ऑफ ट्रीटमेंट इंटरप्शन अक्रॉस ट्रीटमेंट कास्केड. तर जे ट्रीटमेंटचा पेशंटचा फ्लो असतो त्याच्यामध्ये कुठे कुठे ट्रीटमेंट इंटरप्शन होऊ शकतं ते बघणार आहोत, ते स्टेजेस बघणार आहोत. आणि प्रोग्रामॅटिक स्ट्रॅटेजीज टू ऍड्रेस द बॅरियर्स. तर पुष्कळदा आपण बघतो की पेशंटचा अडिअरन्स नाहीये, तर आपल्या प्रोग्रामॅटिक काय स्ट्रॅटेजीज आहेत की हे आपण असे हे जे पेशंटना अडथळे आहेत ते कसे ओव्हरकम करणार, ते कसे आयडेंटिफाय करणार आणि त्याच्यावर काय ऍक्शन घेणार ते बघणार आहोत. आणि कन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएटेड सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल्स. तर जे आपण पेशंटला ART डिस्ट्रीब्यूट करतो त्याचे वेगवेगळे हे सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल्स आपण बघणार आहोत. तर आजचं सेशन खूप महत्वाचं आहे, कारण सासेब जे आम्ही हँडल करतो COEला जे केसेस रेफरल म्हणून येतात ज्याच्यात व्हायरल लोड पेशंटचं सप्रेस्ड नसतं आणि पेशंटचे व्हायरल लोड हाय असतात, तर जेव्हा आम्ही COEचा जो काउन्सिलर असतो जो पेशंटला आम्हाला रेफरल मध्ये लिहिलेलं असतं की पेशंटचा अडिअरन्स इज मोर देन 95%, पण जेव्हा आम्ही क्रॉस चेक करतो आणि पेशंटला कॉल केला जातो तेव्हा लक्षात येतं की पेशंटचा अडिअरन्स लेस देन 90%, कधी त्याच्याही कमी असतो, म्हणजे 95% पेक्षा जास्त नसतो. आणि हे रुटीन आता झालंय, म्हणजे त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम काय येतो COEला की कुठलंही ससेप रेफरल आम्हाला पेशंटकडनं कॉल करून पहिले मला कन्फर्म करावा लागतो की अडिअरन्स खरंच 95% आहे की नाही, कारण खूप सारे ART सेंटर्स नुसतं ऑन पेपर मोर देन 95% अडिअरन्स लिहून पाठवतात, पण ऍक्च्युली पेशंटचा अडिअरन्स तसा नसतो. त्यामुळे माझी सगळ्यांना प्लीज विनंती आहे की यांनी हा जो आजचा सेशन आहे तुम्ही नीट फोकस करून ऐका आणि तुमचे जे रेफरल्स आहेत त्याची क्वालिटी त्यांनी सुधारेल आणि त्याच्यामुळे COलाही डिसिजन सेकंड लाईन द्यायचा किंवा थर्ड लाईन द्यायचा इझी होईल. आणि आपण लास्टली हे बघणार आहोत की रोल ऑफ कम्युनिटी एंगेजमेंट इन इम्प्रूव्ड व्हायरल लोड कव्हरेज अँड अडिअरन्स. तर ही जी PLHIV कम्युनिटी आहे त्यांचीच आपण मदत घेणार आहोत. ते स्वतःला हेल्प आउट करणार आहेत व्हायरल लोड कव्हरेज आणि अडिअरन्स इम्प्रूव्ह होण्यामध्ये. आपण कम्युनिटी एंगेजमेंट कशी करता येईल हे बघणार आहोत. बॅकग्राऊंड. तर बेसिकली आपली ART जी आपण देतो त्याचा उद्देश काय आहे? टू सप्रेस व्हायरल रेप्लिकेशन, टू रेड्यूस व्हायरल लोड टू अनडिटेक्टेबल लेवल्स. त्यामुळे HIVचा ART जी आपण देतो पेशंटला त्याचा सक्सेस कशामध्ये आहे की आपल्याला व्हायरल लोड रिपोर्ट जो येतो तो TND असा आला
म्हणजे आपली ART व्यवस्थित लागू होते आणि ARTचा उद्देश सफल झालाय. तर अर्ली एनरोलमेंट इन टू केअर, रिटेन्शन, गुड अडिअरन्स टू ART अँड व्हायरल लोड सप्रेशन आर व्हायटल कंपोनंट्स क्रिटिकल टू ट्रीटमेंट सक्सेस. तर आपण जे ट्रीटमेंट देतोय त्याचं यश कशावर अवलंबून आहे? 3-4 गोष्टी म्हटल्या तिथे. अर्ली एनरोलमेंट इन टू केअर, जेव्हा PLHIV खूप त्याच्या इन्फेक्शनच्या अतिशय सुरुवातीच्या स्टेजमध्ये एनरोल होतो, तेव्हा त्याचं प्रोग्नोसिस खूप चांगलं होतं. कारण HIVचं कसं आहे, HIV व्हायरस सगळ्या लिम्फ नोडमध्ये तो दबा धरून बसलेला असतो आणि मग तिथून तो प्रॉलिफरेट होतो आणि त्याच्यामुळे हळूहळू पेशंटची इम्युनिटी कमी होऊन पेशंटला अनेक आजार होतात, हे आपण आपल्याला माहिती. जेव्हा अर्ली एनरोलमेंट इन टू केअर होतं, ART खूप लवकर सुरू होते आणि त्याच्यामुळे ART हे जे व्हायरल लोडच्या व्हायरसचा रिझर्व्हायर जो असतो पेशंटच्या इम्युनिटीमध्ये, प्रतिकारशक्तीच्या आतमध्ये, तो कमी राहतो आणि म्हणून पेशंटची जी हेल्थ असते ती खूप चांगली राहते. तर हे एक अर्ली एनरोलमेंट फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रिटेन्शन म्हणजे पेशंट ART मध्ये येऊन ART घेत राहतो. तो लॉस टू फॉलोअप होणार नाही. त्याच्यामुळे जे रिटेन्शन होत आहे ते एक सक्सेस आहे की पेशंट ART खात राहणार आहे. त्यानंतर गुड अडिअरन्स टू ART. तर पेशंट येतोय, ARTची डबी घेऊन जातोय, पण जर का तो गोळ्या नीट खात नसेल, अतिशय इरेग्युलरली खात असेल, तर त्याचं ARTचा जे उद्देश आहे तो सफल होणार नाही. कारण आपला एम काय आहे की आपल्याला व्हायरल लोड सप्रेशन पाहिजे. जर का पेशंटचा अडिअरन्स चांगला नसेल तर हे व्हायरल लोड सप्रेशन होत नाही आणि मग त्याचा इम्पॅक्ट दिसणार नाही आणि पेशंटची मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी वाढेल. मॉर्बिडिटी म्हणजे काय? पेशंटला अनेक आजार होत राहतात आणि त्याच्यामुळे त्याला त्रास होतो त्या सगळ्या आजाराचा, त्याला मॉर्बिडिटी म्हणतो. हॉस्पिटलायझेशन होतं, इन्फेक्शन्स होतात. आणि मॉर्टॅलिटी म्हणजे पेशंटला मृत्यू येऊ शकतो बिकॉज ऑफ सिरियस इलनेसेस. तर हे होणं टाळायचं असेल तर हे सगळे 4ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अर्ली एनरोलमेंट इन टू केअर, पेशंट रिटेन राहायला पाहिजे ART मध्ये, ऑन ART राहायला पाहिजे, गुड एडिरन्स पाहिजे त्याचं आणि त्याचं व्हायरल लोड सप्रेस पाहिजे. ट्रिमेंडस प्रोग्रेस हॅज बीन मेड टुवर्ड्स रिड्युसिंग न्यू इन्फेक्शन्स. पण आपण खूप आता HIVचं न्यू HIV इन्फेक्शन अवॉइड करण्यामध्ये बरंच आता प्रगती झाली आहे आणि एड्स रिलेटेड डेथ्स पण या सगळ्या मॉडर्न मेडिकेशन्समुळे, ARTमुळे कमी होतोय. पण देर आर क्रिटिकल गॅप्स इन व्हायरल सप्रेशन अमंग PLHIV और CLHIV. त्यामुळे जे HIVचे रुग्ण आहेत, जे ॲडल्ट किंवा चाइल्ड, लहान मुले, तर त्याच्यामध्ये हे जे गॅप्स आहेत व्हायरल लोड सप्रेशन, त्याच्यामुळे त्यांना हे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी होऊ शकते. म्हणजे अजूनही एवढं सगळं आपली यंत्रणा आहे, नॅकोची जी यंत्रणा आहे, इतके सारे ART सेंटर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, ART मेडिकल ऑफिसर्स आहेत, पण एवढं होऊनही आणि ART डिस्पेन्स सगळी होऊनही पेशंटला पुष्कळदा एक गॅप्स जे राहतात आणि पेशंटला व्हायरेमिया होत राहतो. त्याच्यामध्ये तो आपण आता ऍड्रेस करण्याचा याच्यात उद्देश आहे आजच्या लेक्चरचा. तो ऍड्रेसिंग व्हायरल नॉन सप्रेशन इन PLHIV और CLHIV रिक्वायर्स अ मल्टीफॅसेटेड अप्रोच. तर हे जे व्हायरल लोड सप्रेस होत नाही त्याच्यासाठी आपल्याला एक नुसतं एकांगीने एक सर्वांगीण दृष्टिकोन आपल्याला घ्यावा लागणार आहे, एक अप्रोच घ्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत की इम्प्रूव्ड ऍक्सेस टू सर्व्हिस, त्या पेशंटला अतिशय सुलभ रीतीने सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध होणं हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर बेटर ट्रीटमेंट ऑप्शन्स, त्याला अनेक असे वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स ओपन असायला पाहिजेत ज्याच्यामुळे त्याचं ट्रीटमेंट घेणं त्याला सोपं पडेल आणि त्याचा अडिअरन्स चांगला होईल रुग्णाचा. अँड सपोर्ट फॉर केअर गिव्हर्स अँड चिल्ड्रन. तर जे केअर गिव्हर्स आहेत, जे रुग्णाचे नातेवाईक असतात किंवा केअर गिव्हर्स असतात आणि लहान मुलं, त्यांनाही उत्तम सपोर्ट लागेल. तर आता पहिले आपण व्हायरल लोड टेस्टिंग शेड्यूल बघणार आहोत. टायमिंग काय आहे हे आता सगळ्यांना माहित आहे, पण आपण जस्ट रिवाइज करणार आहे की आपण टायमिंग ऑफ व्हायरल लोड कधी करतो. जे रुग्ण असतो फर्स्ट लाईन वरचा, PLHIV ऑन फर्स्ट लाईन ART, तर तशा रुग्णाला ऍट 6 months अँड 12 months आफ्टर ART इनिशिएशन. तर ART जेव्हा इनिशिएट होते त्याच्यानंतर पहिल्या 6 महिन्यांनी आणि मग 12 महिन्यांनी आपण व्हायरल लोड करतो आणि त्याच्यानंतर जे फर्स्ट लाईन असतात त्यांना आपण
अॅन्युअली करतो, म्हणजे दर वर्षाला एकदा आपण व्हायरल लोड टेस्टिंग करतो. तर फर्स्ट लाईन साठी कसं आहे लक्षात ठेवा, 6 महिने, 12 महिने आणि मग वार्षिक म्हणजे वर्षातनं एकदा. आणि जे पेशंट सेकंड लाईनवर आहेत तर त्यांना आपण सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन त्यांना पहिल्या 6 महिन्यांनी तर करणारच, एव्हरी 6 मंथ्स आफ्टर इनिशिएशन ऑफ सेकंड ऑर थर्ड लाईन पहिल्या 6 महिन्यांनी करणार आणि मग दर 6 महिन्यांनी करणार. तिथे आपण वर्षातनं एकदा नाही तर दर 6 महिन्यांनी करणार आहेत. कुठल्या रुग्णांना? सेकंड लाईन आणि थर्ड लाईन वरती जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी. तर ही जी गाईडलाईन्स आहे इट हॅज टू बी फॉलोड फॉर ऑल PLHIV इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर ट्रीटमेंट अडिरन्स लेवल. हे सगळ्यांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की पेशंटचा अडिरन्स असो वा नसो, हा व्हायरल लोडचा टायमिंगचा गाईडलाईन आपण फॉलो करणार आहोत. हे आता पुढच्याही पण स्लाइड्समध्ये येईलच. तर आपण हे व्हायरल लोड टेस्ट करताना हे बघणार नाहीये की पेशंटच्या गोळ्या मिस झाल्या आहेत किंवा तो रेग्युलर नाहीये किंवा अडिरन्स त्याचा लेस देन 95% आहे, ते नाही बघणार आहे आपण. अडिरन्सच्या इरेस्पेक्टिव्ह आपण व्हायरल लोडचं टाइम टेबल फॉलो करणार आहोत. म्हणजे फर्स्ट लाईनला 6 मंथ्स, 12 मंथ्स आणि एव्हरी वन अॅन्युअली म्हणजे वार्षिक, आणि सेकंड आणि थर्ड लाईन साठी दर 6 महिन्यांनी आपण व्हायरल लोड करणारच आहोत. त्याच्यानंतर अजून कुठल्या स्पेशल सिच्युएशन्स आहेत की ज्या गरोदर स्त्री आहेत, HIV पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमेन, त्यांच्यामध्ये आपण 32 to 36 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी, तर त्या 32 to 36 वीक्सच्या मध्य काळामध्ये आपण एक व्हायरल लोड डेफिनेटली करणार आहोत. कारण त्याच्यामध्ये आपण बघायचं असतं की बाळाला ट्रान्समिशन होण्याचा किती धोका आहे, हे बघण्यासाठी आपण हे व्हायरल लोड टेस्ट करतो बिटवीन 32 to 36 वीक्स. तर हे करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे सुद्धा हे जे आपण व्हायरल लोड गरोदर स्त्रीमध्ये करणार आहोत दॅट इज इरेस्पेक्टिव्ह ऑफ द रिगार्डलेस ऑफ द ड्युरेशन ऑफ ART. म्हणजे ते ART कधीपासून पण खात असेल त्या ड्युरेशनचा तिथे विचार केला जाणार नाही. त्यानंतर फॉर ऑल PLHIV ट्रान्झिशन that is substituted or switched at 6 months, 12 months and then annually on the first line. ज्यांचा पेशंटच्या ART मध्ये बदल झालाय, आयदर स्विच म्हणजे फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन अशी जी स्विच होते, आणि सबस्टिट्यूशन म्हणजे एकच गोळी चेंज होते, समजा म्हणजे टिनोफोर टॉक्सिसिटी तर अबाकाविर बेस्ड असं सबस्टिट्यूशन झालंय. तर असं सबस्टिट्यूशन झालं असेल तरीही आपण मग 6 महिन्यांनी व्हायरल लोड करणार. तर 6 महिने, 12 महिने आणि मग नंतर दर वर्षाला फर्स्ट लाईनवर. आणि जे सेकंड अँड थर्ड लाईनचं जे सब स्विच आहे त्यांच्यामध्ये दर 6 महिन्याला करणार आहोत. The ART medical officer may request for additional viral load testing based on clinical discretion. ह्या व्यतिरिक्त समजा ART मेडिकल ऑफिसरला कधी अशी गरज वाटली, या पेशंटचा व्हायरल लोड अतिशय जरुरीचा आहे, तर तो रिक्वेस्ट करू शकतो. तर हे OM जे आहे ते मागच्या वर्षी 2 मे ला रिलीज झालं, ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. टाइम completed at least 6 months of ART and not undergone viral load test should be prioritized for viral load testing irrespective of adherence. तर जेव्हा तुम्ही पेशंटला व्हायरल लोड टेस्ट साठी कन्सिडर करताय त्यावेळेला आपण अडिरन्स विचारात घेणार नाही आहोत, त्याचं इरेस्पेक्टिव्ह. तर कुठल्या पेशंटला जेव्हा 6 महिने झालेत, ऍटलिस्ट 6 मंथ्स ज्यांचे झालेत ART वर फर्स्ट लाईनचे, त्या पेशंटला आपण प्रायोरिटी वाईज व्हायरल लोड पाठवणार आहोत. बाकीचे आपण इंडिकेशन्स मगाशी पाहिले. तर आता ही केस स्टडी प्रेझेंट करतो इथे आपण की एक CST रिव्ह्यू मीटिंग झाली लखनौमध्ये 2024 साली. तर त्याच्यामध्ये जून 2024 मध्ये तिथल्या सॅक्सनी 7,244 अशा केसेस आयडेंटिफाय झाल्या. 2,22,853 केसेस ऑफ PLHIV ऑन ART जे होते त्यातले हे 7,244 पेशंट असे आयडेंटिफाय केले, म्हणजे 3% पेशंट्स की त्यांचा व्हायरल लोड झालाच नव्हता. मग ह्या पेशंटचा म्हणजे व्हायरल लोड एकही व्हायरल लोड झाला नव्हता. जी OM होती
तर त्या OMच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना ओरिएंट करण्यासाठी एक गायडन्स त्यांनी आयोजित केला. तर स्टाफने त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले की इफ वी रेफर PLHI with lower adherence or treatment interruption to viral, hence why to waste the resources. म्हणजे काही स्टाफना असं वाटलं की जर का पेशंटचा अडेरन्स चांगला नाहीये, एकदम कमी आहे अडेरन्स, आणि आपण मग शेड्यूल प्रमाणेच जर का व्हायरल लोड केला तर तो व्हायरल लोड हायच येणार आहे. मग ते व्हायरल उगीच रिसोर्सेस वेस्ट होतात. कारण आपल्याला पण माहिती आहे की ऑडियन्स कमी आणि त्याच्यामुळे व्हायरल लोड हाय आहे, तर मग कशाला करावा, असा एक काही जणांचा मुद्दा होता. त्या It is an opportunity for the staff to provide EAC to the PLHIV to achieve more than 95% adherence prior to viral load testing and save the resources. काही लोकांना वाटलं की रिसोर्सेस व्हायरल लोड महाग आहे, त्यामुळे आणि अजून एक असा मुद्दा also to all PLHI with high viral load more than 1000 copies. तर काही जण म्हणाले की आम्ही ज्यांचे अडिअरन्स कमी असते लेस देन 95%, त्यांना सगळ्यांना आम्ही EAC म्हणजे एनहान्स अडिअरन्स काउन्सिलिंग देतो, आणि ज्यांचा व्हायरल लोड 1000 पेक्षा असतो त्यांना पण आम्ही EAC प्रोव्हाइड करतो. असे 3 वेगवेगळे मुद्दे त्या लोकांनी प्रस्तुत केले. त्यावर सॅक्सने या मुद्द्यांवर असं क्लॅरिफिकेशन दिलं की as per to follow the OM regardless of adherence तुम्ही व्हायरल लोड पाठवा, असं क्लॅरिफिकेशन देण्यात आलं. त्याचं काय रिझल्ट आलं, तर जे 60% PLHIV वर टेस्टेड इन 3 months, याच्यानंतर ह्या क्लॅरिफिकेशन नंतर मग 60% टेस्ट झाले, म्हणजे 7244 पैकी 4371 पेशंट टेस्टिंग करण्यात आलं. त्याच्यामध्ये 82% सप्रेस्ड होते. इथे तुम्ही आकडे बघू शकता की टेस्टेड ARTC आणि LAC प्लस LAC मधनं टोटल टेस्टेड 4371, त्यातले सप्रेस 3591, म्हणजे 82% व्हायरल लोड या पेशंट मेडिकेशन आहे. व्हॉट इफ वी डिड नॉट टेस्ट देम, तर आपण टेस्टच नाही केलं असतं तर काय झालं असतं की हे सगळे त्यांचा अडेरन्स कमी आहे बुवा म्हणून आपण टेस्ट नसतं केलं, तर त्यांचं EAC चालू राहिलं असतं, आणि मग त्याचा हे एवढे 3000 टोटल 4371 पेशंटचं EAC करावं लागलं असतं. आता 4371 मधले हे 82% सप्रेस्ड आहेत, तर त्यांचं EAC जरूर नाही. आणि ज्यांना EAC ची खरी गरज आहे, ज्यांचा अनसप्रेस्ड व्हायरस लोड, आता जे बाकीचे आहेत त्यातले 82% मधनं म्हणजे 12% ज्यांचं 18% जे अनसप्रेस्ड व्हायरल लोड आहेत त्यांना EAC ची खरी गरज आहे. तर मग ते EAC जे आहे ना ते डायल्यूट होणार नाही आणि ते फोकस होईल. त्यामुळे जे व्हायरल लोड करण्याचा फायदा काय आहे की आपल्याला कळतं कोणाचा व्हायरल लोड सप्रेस्ड आहे, आणि ज्यांचा अनसप्रेस्ड आहे त्यांच्या EAC साठी आपण चांगलं फोकस करू. आणि जो व्हायरल लोड रिझल्ट आहे, आता जेव्हा पेशंटला दिसतं की आपलं व्हायरल लोड सप्रेस्ड आलं, तर त्याला ते इन्सेंटिव्ह असतं की माझी ART सक्सेसफुल आहे आणि ट्रीटमेंटला यश येत आहे, आणि मग हे जे इन्सेंटिव्ह आहे की बाबा मी व्यवस्थित गोळ्या खाल्ल्या तर माझे व्हायरल लोड सप्रेस राहील, त्या इन्सेंटिव्ह करता म्हणजे त्याला एक मोटिवेशन मिळतं आणि त्याला एक गोल मिळतो की हे TND रिपोर्ट येणं आवश्यक आहे. ते मोटिवेशन मिळाल्यामुळे आणि असा तो गोल ठेवल्यामुळे पेशंट व्यवस्थित गोळ्या खायला लागतो. कधी कधी पेशंटला धक्का बसतो जेव्हा असा व्हायरल लोड अनसप्रेस्ड येतो, तेव्हा मग हे मोटिवेशन देता येतं की बघा तुम्ही नीट गोळ्या न खाल्ल्यामुळे व्हायरल लोड हाय आलाय, तुम्ही गोळ्या नीट खा, आणि मग नंतर गोळ्या पेशंट नीट खायला लागतो. आणि मग याचा फायदा असा आहे की हॅव्हिंग 2 rates ऑफ व्हायरल लोड सप्रेशन इन द पॉप्युलेशन ऑन ART, इट इज अ प्रेडिक्टर फॉर कम्युनिटी व्हायरल लोड ट्रान्समिशन.
तर हे एक आपल्याला त्याच्यामधनं हे मिळतं. तर बॉटम लाईन म्हणजे आता ह्या सगळ्या याचं बॉटम लाईन काय आहे की फॉर PL-HIV ऑन ART फॉर मोर दॅन 6 months विथ अडिअरन्स लेस दॅन 90%, when should the routine viral testing be done? तर routine viral testing should be done as per schedule irrespective of adherence. तुमच्या मनात अजूनही जर का शंका असेल की व्हायरल लोड अडिअरन्स पेशंटचा 95% पेक्षा कमी आहे आणि जर का 6 महिने झाले तर करायचा का नाही, तर याच्यामध्ये काहीच आता शंका राहत नाही. व्हायरल लोड करायचाच इररेस्पेक्टिव्ह ऑफ द अडिअरन्स. जो रुटीन व्हायरल लोडचं टेस्टिंगचं टायमिंग आहे पहिल्या 6 महिन्यानंतर, तर ते आपण फॉलो करायचं. 6 महिने 12 महिने मग अॅन्युअली ते फॉलो करायचंच इररेस्पेक्टिव्ह ऑफ अडिअरन्स. Any PL-HIV who has completed at least 6 months of ART and not undergone viral load testing should be prioritized. ते आपण मगाशी पण बघितलं की 6 महिने एखाद्या पेशंटचे झालेत व्हायरल ART वर आणि त्याचा एकही व्हायरल लोड झाला नसेल तर अशा पेशंटला प्रायोरिटी वाईज त्याचं व्हायरल लोड पाठवणं गरजेचं आहे. आता चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला टाईप करायचंय व्हॉट आर द प्रोबेबल रिझन्स फॉर अनसप्रेस्ड व्हायरल. प्लीज सगळ्यांनी क्विकली तुम्हाला काय वाटतं की अनसप्रेस्ड व्हायरल लोड असेल तर त्याचे रिझन्स चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करा. काही रिस्पॉन्स नाही याचा अर्थ हा येस येस थँक्यू फॉर द रिस्पॉन्स. तर पुअर अडेरन्स हे दॅट इज द करेक्ट आन्सर. लो अडेरन्स बरोबर आहे. टायमिंग पिल टायमिंग म्हणजे फॉलो होत नाही त्याचा अर्थ म्हणजे अडेरन्स इज नॉट गुड. नॉट टेकिंग मेडिसिन्स दॅट इज राईट. येस सो नॉट टेकिंग medicines, poor adherence. Any other response? So most of the medical officers are responding that it is the adherence issue, not consuming medication on time. Yes, alcoholic issues, so patient may be having addiction, correct. Stigma, बरोबर की पेशंटला स्टिग्मा असतो आणि मग पेशंटला सगळ्यांसमोर समजा ऑफिसमध्ये असेल तर गोळ्या घ्यायला स्टिग्मामुळे पेशंट गोळ्या घ्यायला मागत नाही आणि मग अडिअरन्सवर इम्पॅक्ट होतो. रेझिस्टन्स टू मेडिसिन, येस. सो आता TLD एवढं पोटंट मेडिसिन आहे. डोलुटाग्रेवर बेस्ड जे आपलं फर्स्ट लाईन ART, इट इज सो पोटंट that before thinking of resistance, please think of adherence issue. And all these reasons all of you have mentioned. Lack of risk of poor knowledge of the illness and medication, very good. Advanced HIV disease, yes. So if the patient has advanced HIV disease and is so sick, he may not be taking medications. So Pushkar, most of the reasons all of you have covered. I am very grateful for the response. Yes, pill burden. Somebody has written pill burden. That is also very good, right? Appropriate response. कारण pill burden कसं होतं की even though our first line ART is only one pill, that is TLD. Many times if the CD4 is low, patient is supposed to take Septram, that is cotrimoxazole prophylaxis. मग कधी कधी TPT असते, त्याचं पिल बर्डन असतं. आणि कधी OI असेल, TB असेल, कुठला दुसरा OI असेल तर त्या गोळ्यांचं पिल बर्डन असतं. आणि मग त्याच्यामुळे या पिल बर्डनमुळे पेशंट मे निग्लेक्ट टू टेक द ART. Traveling issues, yes. Improper storage of tablets, yes. So very nice. Many of you have खूप चांगले उत्तर दिलेत सगळ्यांनी. येस, सोशल फंक्शनला गेल्यावर तर हेच आहे, पेशंट गावाला जातो, कुठे जातो किंवा स्टिग्मा असतो किंवा पेशंटला महत्व कळत नाही, गोळ्या वेळेवर घ्यायचं, गोळ्या नीट घ्यायचं. ठीक आहे, थँक्यू फॉर द रिस्पॉन्सेस. तर पुष्कळदा पेशंटला कळत नाही की व्हायरल लोड सप्रेशन किती महत्वाचं आहे. ते आपल्याला माहित पाहिजे आणि हे आपण पेशंटला पटवून देणार आहोत की वाय व्हायरल लोड सप्रेशन इज इम्पॉर्टंट. समजा एखाद्या पेशंटने विचारलं
व्हायरल लोड TND याचा अर्थ काय आणि याचा काय इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला पेशंटला सांगता आलं पाहिजे. स्पेशली काउन्सिलर्सना किंवा बाकीच्या आपण ARTच्या टीमना, स्टाफ नर्सेसना हे पेशंटला तुम्ही सांगायला पाहिजे की व्हायरल लोड सप्रेशन किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे. तर आपण लेफ्ट पॅनलमध्ये त्याचे हे आपण असं हे पण दाखवू शकतो त्यांना चार्ट वगैरे, ज्याच्यामध्ये आपण समजावून सांगू शकतो की इट इम्प्रूव्स द हेल्थ आउटकम्स फॉर PLHIV, इट रिड्युसेस मॉर्बिडिटी आणि मोर्टॅलिटी. तर आपण पेशंटला सांगावं लागेल की पेशंटला सगळे इन्फेक्शन्स जे असतात HIV मुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ते होण्याचा चान्स कमी होतो. व्हायरल लोड सप्रेस असेल तर हे इन्फेक्शन्स होणार नाही आणि पेशंटचा मृत्यू होण्याचा पण धोका टळेल. प्रिव्हेंट्स HIV ट्रान्समिशन हा फार इम्पॉर्टंट फायदा आहे. अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिटेबल, जे आपण म्हणतो U इक्वल टू U. तर पेशंटला जर का व्हायरेमिया नसेल, पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस्ड असेल, तर पेशंटचा आजार दुसऱ्यांना ट्रान्समिट होणार नाही. कधी कधी जोडीदार जो असतो तो डिस्कॉर्डंट असतो, म्हणजे जोडीदार HIV निगेटिव्ह असतो. तर जेव्हा पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस असेल तर त्याचा आजार HIVचा जोडीदाराला ट्रान्समिट होणार नाही किंवा आईकडून बाळाला ट्रान्समिट होणार नाही. जेव्हा स्त्री गरोदर असते PLHIV, तर तिचं व्हायरल लोड जर का सप्रेस असेल तर तिच्या बाळाला होण्याचा धोका पूर्णपणे टळतो. हे आपण त्यांना पटवून द्यायला पाहिजे. तर प्रिव्हेंट्स ड्रग रेझिस्टन्स, त्यानंतर उजवीकडे आपण बघतोय डिलेज और प्रिव्हेंट्स HIV डिझीज प्रोग्रेशन. हे आपण सांगायला पाहिजे. मेनली HIVचा जो आजाराचं जे प्रोग्रेशन आहे, म्हणजे आजार वाढत जातो आणि एड्स मध्ये परिवर्तित होतो, ते होणारच नाही जर का व्हायरल लोड सप्रेस्ड असेल. तर हे HIV इन्फेक्शन पुढे वाढून एड्स मध्ये त्याचं रूपांतर होणार नाही. हा आपण पहिला फायदा बघितला. डिक्रीज एड्स असोसिएटेड मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी, म्हणजेच पेशंटला सगळे इन्फेक्शन्स होणार, जे नुसते इन्फेक्शन नाही, पेशंट HIV पेशंटला बाकीचे पण नॉन इन्फेक्टिव्ह आजार होतात, म्हणजे त्यांना हृदयाचा आजार, हे सगळे आजार पण लवकर होतात. हे सगळे प्रिव्हेंट होतील आणि त्यांचा मृत्यू होण्याचा पण धोका टळेल. व्हायटल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि ब्रेस्ट फिडिंग. तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि ब्रेस्ट फिडिंग या तिन्ही वेळेला आईकडून बाळाला आजार होण्याचा धोका असतो, आजार पसरण्याचा, तो होणार नाही. अनडिटेक्टेबल आपण बघितलं, सेक्शुअली ट्रान्समिट होणार नाही दुसऱ्या पार्टनरला. प्रिव्हेंट्स ड्रग रेझिस्टन्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर का रुग्णाने नियमित गोळ्या घेतल्या आणि त्याचा व्हायरल लोड व्यवस्थित सप्रेस असेल तर असा पेशंट वर्षानुवर्ष त्याच गोळ्या लागू होतात आणि ड्रग रेझिस्टन्स होणार नाही. नाहीतर ड्रग रेझिस्टन्स खूप लवकर येऊन जातो पेशंटने नीट गोळ्या खाल्ल्या नाही तर, आणि मग ड्रग रेझिस्टन्स झाल्यावर मग सेकंड लाईन आणि थर्ड लाईन मध्ये पेशंटचं पिल बर्डन वाढतं. मग जो पेशंट एकच गोळी नीट खात नाही तो नंतर तो 2-3 गोळ्या 4 गोळ्या कसा खाणार. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. द की इंडिकेटर फॉर प्रोग्राम सक्सेस, व्हायरल सप्रेशन रेट्स रिफ्लेक्ट हाऊ वेल ART प्रोग्राम्स आर परफॉर्मिंग. तर जर का तुमच्या पेशंट रुग्णाचा व्हायरल लोड जर का सप्रेस्ड आहे तर तुमचा ART प्रोग्राम, म्हणजे जेवढे जास्तीत जास्त तुमच्या सेंटरचे जर का व्हायरल लोड सप्रेस्ड रुग्ण व्हायरली सप्रेस्ड असतील तर तुमचं हे निश्चितच यश आहे. आणि हा प्रोग्रामचं पण त्याच्यात यश आहे. म्हणजेच प्रोग्राम मध्ये जे ड्रग अवेलेबिलिटी असते, अड्युरन्सचा सपोर्ट असतो आणि क्वालिटी ऑफ केअर असते, ती निश्चित ती जर का व्हायरल लोड सप्रेस असतील रुग्णांचे रिपोर्ट तर ती हाय आहे असं समजू शकतो. म्हणून इट इज इम्पॉर्टंट टू पिरियॉडिकली मॉनिटर, इव्हॅल्युएट अँड स्ट्रेंथन द इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हायरल लोड टेस्टिंग. तर आपल्याला हे सगळं कशातनं कळतं की व्हायरल लोड टेस्ट मधनं कळतं. टेस्ट केलीच नाही तर आपल्याला कळणार नाही की पेशंटचं ART बरोबर सक्सेसफुली होते की नाही, त्याचा अड्युरन्स व्यवस्थित आहे का नाही. तर हे बघायला आपण व्हायरल लोड टेस्ट वेळच्या वेळेला ऍज शेड्यूल करणं अतिशय गरजेचं आहे. तर हा व्हायरल लोड टेस्टिंग अल्गोरिदम जो आपण आता बघतोय तो पूर्वी पण याचं चर्चा झाली आहे, पण परत एकदा जितक्या वेळेला आपण रिवाइज करू तितक्या वेळेला आपली कन्सेप्टची क्लॅरिटी होईल. तर आपल्याला आता आपण बघितलं की आपल्याला टाइम टेबल काय फॉलो करायचं आहे. फर्स्ट लाईन ARTला 6 महिन्यांनी आणि मग वर्षांनी आणि मग अॅन्युअली, आणि सेकंड थर्ड लाईनला दर 6 महिन्यांनी. तर आता पेशंटचं टायमिंग वाईज व्हायरल लोड टेस्ट शेड्यूल आहे, तर ते आपण व्हायरल लोड टेस्ट पाठवणार. मग व्हायरल लोड जर का काउंट लेस दॅन 1000 कॉपीज पर ml आलं तर आपण काय करणार आहे, कंटिन्यू द सेम ART रेजिमेन
अँड रुटीन मॉनिटरिंग टेस्टिंग. व्हायरल लोड सप्रेस्ड आलं, लेस दॅन 1000 आलं तर आपण सेम ART चालू ठेवणार आहोत. आता जर का व्हायरल लोड मोर दॅन 1000 कॉपीज पर ml आलं तर मग आपण काय करणार आहोत, तर पहिले आपण लगेच सासेपला पाठवणार का? नाही. पुष्कळदा एकच व्हायरल लोड हाय आल्यावर सासेपला पाठवतात. तर कृपा करून पहिल्याच व्हायरल लोडला सासेपला पाठवू नका. जेव्हा फर्स्ट व्हायरल लोड मोर दॅन 1000 आलं त्यावेळेला मग काउन्सिलर त्या पेशंटला एनहान्स्ड अडेरेशन काउन्सिलिंग करणार आहे फॉर 3 मंथ्स. पहिले बघायचं आहे की हे जे मोर दॅन 1000 आलंय पेशंटचा अडेरन्स कसा होता ते असेस करा. आणि समजा पेशंटचा अडेरन्स नसेल तर तुमच्या EAC मध्ये तुम्ही तो अडेरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळे स्टेप्स घेणार आहात. ते आपण चर्चा करणार आहोत नंतर की काय काय स्टेप्स असतात, तर ते बघणार आहोत. तर इथे तुम्हाला दोन हे दिसलंय की इफ अडेरन्स इन लास्ट, आता EAC केल्यानंतर 3 मंथ्स नंतर इफ अडेरन्स इन लास्ट 3 मंथ्स इज लेस देन 95%. ओके, तर समजा EAC केली 3 महिन्यामध्ये आणि मग EACच्या वेळेला प्रत्येक महिन्यामध्ये त्याचा अडेरन्स मोर दॅन 95% असायला पाहिजे. पण तसं नसेल की त्या लास्ट EAC करूनही जर का एखाद्या किंवा दुसऱ्या महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये पेशंटचा अडेरन्स लेस दॅन 95% असल्या तर एक सेकंड EAC 2 करायची आपल्याला. सो EAC 2 करायची आहे टू पेशंट फॉर 3 मंथ्स थ्रू अ डिफरंट काउन्सिलर. मग यावेळेला डिफरंट काउन्सिलर घेऊन त्या पेशंटची सेकंड EAC करायची आणि मग त्याच्यानंतर कंडक्ट व्हायरल लोड टेस्टिंग इररेस्पेक्टिव्ह ऑफ द अडेरन्स लेवल. आणि जर का 3 महिन्याची EAC केली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये पेशंटचा अडेरन्स मोर दॅन 95% होता इन ऑल द लास्ट 3 मंथ्स, तर मग आपण सेकंड व्हायरल लोड टेस्टिंग करतो. त्यामुळे ससेपला 2 व्हायरल लोड च्या रेफरलने आपण पाठवतो. प्लीज हे लक्षात ठेवा. पुष्कळदा एकच व्हायरल लोड व्हाय असतं आणि लगेच सासेप करतात. तर एका व्हायरल लोडवर करू नका. जर का व्हायरल लोड पहिला हाय आला तर EAC करा. EAC मध्ये मग त्या 3 महिन्यामध्ये EACच्या नंतर 3 महिन्यामध्ये जर का अडेरन्स मोर दॅन 95% आढळला तर मग व्हायरल लोड टेस्टिंग करा त्याची रिपीट आणि मग सासेपला पाठवा. पण ह्याच्यामध्ये पण मी पाहिलंय की हे बघितलं जात नाही. नुसतं ऑन पेपर EAC होतं, जे काय काउन्सिलर्स काउन्सिलिंग करतात, पण हे बघितलं नाही जात की EAC मध्ये 3 महिन्यामध्ये अडेरन्स मोर दॅन 95% आहे का नाही. तुमचे 90% जे रेफरन्स असतात ते पहिल्या EAC नंतर लगेच व्हायरल लोड केला जातो. हे कोणीही बघत नाही की व्हायरल लोड सप्रेस्ड अडेरन्स मोर दॅन 95% या EACच्या दरम्यान होता का नाही. त्यामुळे आमची परत एनर्जी जाते, परत पेशंटला फोन करून खात्री करावी लागते की अडेरन्स मोर दॅन 95% होता की नाही. नाहीतर आता पुष्कळशा ह्याच्यामध्ये मी रिप्लाय देते की डू EAC 2 म्हणून. तर ते EAC 2 ते तुमच्याच लेवलवर व्हायला पाहिजे. ते COE फोन करून टेस्ट करून करायची गरज नाही पडावी. याच्यामुळे खूप व्हायरल लोडचा आम्हाला बर्डन आहे COE ला, कारण तुमचे हे जे आहे रेफरल ते अजिबात रिलायबल नाही आहेत. सो आय एम व्हेरी सॉरी टू से की जेव्हा ART सेंटर आम्हाला कळवतं अडेरन्स 100% असं लिहिलेलं असतं. माझ्याकडे रेफरल्स आहेत ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की EAC 1 म्हणजे EACच्या फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ 100% अडेरन्स. आणि ऍक्च्युली जेव्हा काउन्सिलर आमचा फोन करतो तेव्हा ड्युरिंग दॅट 3 मंथ्स EAC सुद्धा पेशंटनी गोळ्या नीट खाल्लेल्याच नसतात आणि मग आम्हाला परत लिहावं लागतं की डू EAC 2. तर कृपा करून तुमचे सासेप रेफरलची क्वालिटी इम्प्रूव्ह करा जेणेकरून तुम्हालाच वेळेवर तुम्हाला रिप्लायज मिळतील. नाहीतर आम्ही ह्याच्यामध्येच ह्या प्रोसेसमध्ये खूप डिले होतो. तुमचं रेफरल आल्यावर ते बघून काउन्सिलरनी फोन करून, कारण आमच्याकडे मोठी लिस्ट असते, त्या काउन्सिलरला प्रत्येक त्या पेशंटला फोन करून अडेरन्स चेक करावा लागतो. ह्याच्यामध्ये खूप एनर्जी जाते आणि ते रिलायबल नसल्यामुळे मी त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही की लगेच फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन करू नाही शकत. तर EAC 2 तुमच्याच लेवलवर व्हायला पाहिजे. जर का फर्स्ट EAC मध्ये पेशंटचा अडेरन्स इम्प्रूव्ह नाही झाला. पुष्कळदा काय होतं की फर्स्ट EAC नंतर नाही होत लगेच पेशंटचा इम्प्रूव्ह. पेशंटला सवय नसते नीट गोळ्या खायची आणि ते रिझन्स नीट ऍड्रेस झाले नाही तर अजून 3 महिने त्यांना आपण EAC करायला हवी.
हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. आणि EAC 2 नंतर मग मात्र तुम्ही इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडरन्स मग व्हायरल लोड करा. आणि तो जर का मोर दॅन 1000 असेल तर तुम्ही त्याचं रेफरल फॉर सासेप करा. आणि EAC 2 नंतर जर का व्हायरल लोड सप्रेस्ड असेल तर कंटिन्यू द सेम ART. आणि EAC 1 च्या नंतरचे जे रेफरल आहे त्याचं पण तेच आहे की त्याच्यामध्ये व्हायरल लोड मोर दॅन 1000 आहे तर ते सासेप रेफरल होईल. आणि EAC 1 नंतरच जर का पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस होऊन गेला तर वी कंटिन्यू द सेम ART रेजिमेन. आय होप आता ह्या RDLS नंतर जे जे COE ला आलेल्या रेफरलची क्वालिटी जर का माझी इम्प्रूव्ह झाली आणि ऍक्च्युली तुमचं अडेरन्स मोर दॅन 95% असेच जर का तुम्ही रेफर केले तर त्याच्यामध्ये खूप वेळ आणि एनर्जी सेव्ह होईल आणि पेशंटला पण लवकर डिसिजन आपण घेऊ ART चेंज करायची असेल. कारण ज्याच्यामध्ये जे जेन्युइन ज्यांचं 100% अडेरन्स असूनही व्हायरल लोड हाय आहे ते पेशंट सफर होतात, त्यांचे ART वेळेवर चालू होत नाही सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन. Implications of adherence on timing of viral testing. Adherence support is critical before viral load monitoring in special cases. Adherence support एक स्पेशल केसेस मध्ये खूप गरजेचं आहे. कुठले स्पेशल केसेस? जे लहान मुलं आहेत, अडोलसंट्स आहेत, और की पॉप्युलेशन्स विथ नोन अडेरन्स इश्यूज, त्याच्यामध्ये अशा पेशंट्समध्ये स्पेशली अडोलसंट मध्ये तर खूप आपण बघतो की अडोलसंट्सना काय काय म्हणजे त्यांना ते रिबेलियन्स बिहेवियर असतात, त्यांना आवडत नाही त्या गोळ्या खायला. आणि म्हणून जे अडोलसंट वयाचे जे मुलं असतात त्यांना अडेरन्स साठी खूप काउन्सिलिंग आणि स्पेशल काउन्सिलिंग लागतं. जसं आपल्या सायन PCOE मध्ये अडोलसंट साठी स्पेशल काउन्सिलिंग होतं. स्पेशल काउन्सिलर्स आहेत ज्यांना माहित असतं की या मुलांची कसं डील करावं. तुमच्या ART सेंटरचे असे समजा अडोलसंट मुलं असतील तर ते त्यांचं काउन्सिलिंग कृपा करून तुम्ही मग सायन PCOE कडनं करून घ्या, त्यांना रेफर करा. आणि ते पेशंटला प्रत्यक्ष बोलूनही करू शकतील किंवा पेशंटला प्रत्यक्ष जायला पॉसिबल नसेल तर ते टेलिमेडिसिन थ्रू सुद्धा अशा अडोसंट मुलांना काउन्सिलिंग करतात. तर याचा तुम्ही फायदा घ्या. तर तुमच्या पेशंट ART सेंटरचा असा कोणी प्रॉब्लेम, काही काही केसेस असतात की जो अडोलसंट मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि जे खात नाही, तर त्याच्यासाठी हे स्पेशल काउन्सिलिंग हे करा. आणि मग ओनली आफ्टर अ पिरियड ऑफ ऑब्झर्व्ड और सपोर्टेड अडेरन्स त्याचं व्हायरल लोड मॉनिटर करा. मिस्ड अपॉइंटमेंट्स और ART इंटरप्शन्स शिफ्ट व्हायरल लोड टेस्टिंग. तर पेशंटमध्ये जे ट्रीटमेंट इंटरप्शन्स असतात, तर समजा पेशंट ट्रीटमेंट मध्ये पेशंटने 1 महिना गोळ्या नाही खाल्ला तर मग रिएस्टॅब्लिश अडेरन्स फॉर अ मिनिमम ऑफ 3 months बिफोर व्हायरल लोड टेस्टिंग टू एन्श्योर रिलायबल रिझल्ट्स. तर आता पेशंटचं वेळच्या वेळेला व्हायरल लोड सगळं मॉनिटरिंग होत आहे, टाइम टू टाइम आपण ते करतोय. पण आता तुमच्या लक्षात आलं की ट्रीटमेंट इंटरप्शन आहे तर तिथे मग ऍटलिस्ट अडिअरन्स आता पेशंट लॉस टू फॉलोअप होतो आणि मग नंतर येतो, त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 3 महिने तो परत आल्यावर ART देऊन मग आपण व्हायरल लोड टेस्टिंग करायचं. लॉस टू फॉलोअप पेशंटचा आपण जर का तो आल्या आल्या केलं तर मग ते व्हायरल लोड हायच येणार. पेशंटने 6 महिन्यामध्ये खाल्लं नाही, लॉस टू फॉलोअप झाला आणि आता आलाय आणि मग आपल्याला आता व्हायरल लोड कधी करणार, तर ऍटलिस्ट 3 months ऑफ मिनिमम त्याला ART द्यायला पाहिजे. फॉर एलिव्हेटेड व्हायरल लोड रिझल्ट्स अडेरन्स डिटरमाइन्स फॉलोअप. If viral load is more than 1000, EAC initiated, ते आपण बघितलं. Retesting is done after 3 months of good adherence support. Good adherence during this period increases the chances of resuppression. आणि खूप पेशंट असे असतात जे बघितलेत सासेप मध्ये रेफरल येतं आणि मग EAC नंतर त्यांचं व्हायरल लोड सप्रेस्ड येतं. त्यामुळे अननेसेसरी आपल्याला चेंज करायचं नाही. आता काय अडथळे आहेत व्हायरल लोड सप्रेशन मध्ये ते आपण बघणार आहे. क्लायंट लेवल बॅरियर्स म्हणजे पेशंटच्या मध्ये त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे, वैयक्तिक प्रॉब्लेम्समुळे अडथळे येऊ शकतात. तर एक सब ऑप्टिमल अडेरन्स टू ART ड्यू टू फॉरगेटफुलनेस, साईड इफेक्ट्स और लॅक ऑफ अंडरस्टँड. त्या 3 गोष्टी आहेत. पेशंट पुष्कळदा म्हणतात, जेव्हा आमचा काउन्सिलर फोन करून विचारतो का बरं घेत नाही, गोळी विसरतो म्हणून सांगतात. तर हे फॉरगेटफुलनेस आहे, ते साहजिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण हे गोष्टी डील करतो, कृपा करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही उभं केलं आणि धारेवर धरलं की असे कसे विसरता, काय एवढं आम्ही सांगतो खात नाही, तर मग पेशंट पुढच्या वेळेला खोटं सांगेल. जर का त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात धरल्यासारखं आपण केलं तर पुढच्या वेळेला तो सांगणारच नाही की गोळ्या विसरतोय.
त्याच्यामुळे गोळ्या विसरणं हे कुठल्याही माणसाचं साहजिक आहे. जेव्हा आपण कधी कधी सर्दी खोकल्यासाठी 7 दिवसाचे ट्रीटमेंट घेतो, त्याच्यात आपण पण एखादी गोळी विसरू शकतो. तर हे वर्षानुवर्ष दिवसाने डेली त्यांना गोळ्या खायच्या आहेत. तर त्यांना आपण त्याच्यावर उपाय द्यायचा आहे की हे ठीक आहे, विसरू शकणं हे साहजिक आहे. त्याच्यावर काय उपाय? तर त्याला मोबाईलमध्ये अलार्म लावणं, कॅलेंडरमध्ये टिकमार्क करायला सांगणं, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा उपाय द्यायचा आहे. ते पहिले आपण फाइंड आउट करायला पाहिजे की खरंच तो गोळ्या विसरल्यामुळे नाही खाते का. त्यानंतर कधी कधी साईड इफेक्ट होत असतात. साईड इफेक्ट मध्ये जेव्हा गोळ्यामुळे खात नसेल तर त्याचं ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आपल्याला सस्पेक्ट करायला पाहिजे. काय त्या ड्रगची साईड इफेक्ट होत आहे, पॅनक्रेटायटिस आहे का, गॅस्ट्रायटिस आहे का, थिरोडिन अनिमिया आहे का, हे तुम्ही साईड इफेक्ट चेक करा. एडीआर आहे का, आणि एडीआर साठी ससेप्ट रेफरल करा. म्हणजे त्याचं जे व्हायरल लोड अनसप्रेस्ड येईल ते गोळ्या न खाल्ल्यामुळे आणि त्याच्या साईड इफेक्टमुळे. ते गोळ्यात आपल्याला ज्या गोळीचा साईड इफेक्ट आहे त्याचंच फक्त सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. आणि लॅक ऑफ अंडरस्टँडिंगचं असेसमेंट करायला हवं आपण, की त्याला जर काय सिग्निफिकन्स महत्व कळत नाही यासाठी खायचं तर तो खाणार. त्यानंतर मेंटल हेल्थ इश्यूज असतात. पेशंटला नैराश्य येऊ शकतं, अँझायटी असते, ट्रॉमा, तर ते असेल तर ते सायकॅट्रिकडनं ट्रीटमेंट करून घेतल्यावर हे सॉल्व्ह होईल. सबस्टन्स यूज डिसऑर्डर तुम्हीच आता लिहिलं होतं की ॲडिक्शन, तर ते ॲडिक्शन्समुळे पुष्कळदा खात नाहीत. स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन लिडिंग टू हायडिंग मेडिकेशन और स्किपिंग, तर त्याचा पण उपाय सांगायला पाहिजे की तुम्ही टायमिंग असं द्या की जे ऑफिसमध्ये खावं लागणार नाही, सगळ्यांसमोर खावं लागणार नाही, तसं टायमिंग त्याला सेट करून द्या पेशंटला. लॅक ऑफ ट्रीटमेंट लिटरसी, पेशंटला जर का एआरटी म्हणजे काय, व्हायरल लोड म्हणजे काय, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे काहीच समजत नसेल तर लाईकली आहे की त्याला एवढं महत्व नाही आणि तो गोळ्या नीट खाणार नाही. हे सगळे क्लायंट लेवल जे अडथळे आहेत ते आपण सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे. त्यानंतर हेल्थ सिस्टीम बॅरियर्स, ड्रग स्टॉकआउट असेल आणि सप्लाय इंटरप्शन्स असतील तर मग त्याच्यामुळे ट्रीटमेंट गॅप होणार. फॉलोअप नीट होत नसेल, जर का पेशंटची मिस्ड अपॉइंटमेंट किंवा हाय व्हायरल लोडचं आपण नीट फॉलोअपच केलं नाही तर मग त्याच्या पेशंटचं लक्षात येणार नाही की त्याचं व्हायरल लोड हाय होतं किंवा त्याच्यावर स्टेप्स घेतली जाणार नाही. डिलेड ऑर नो व्हायरल लोड टेस्टिंग, स्पेशली जे खेडेगावातले पेशंट आहेत, छोट्या लिंक एआरटी सेंटरला असतील आणि तिथे व्हायरल लोड टेस्टिंग झालं नाही तर त्याच्यामुळे मग आपल्याला काही कळणार नाही की व्हायरल लोड सप्रेस्ड आहे की नाही. पुअर क्वालिटी ऑफ काउन्सिलिंग और इनसफिशियंट ईएसी, हे पण इम्पॉर्टंट आहे आणि हे मी माझी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुमच्या ईएसीचं क्वालिटी इम्प्रूव्ह करा प्लीज. नुसतं ते ऑन पेपर लिहू नका, नाही ईएसी डन टिक मार्क केल्यासारखं. ऍक्च्युली त्या पेशंटमध्ये काय अडथळा आहे तो जर का आपण नीट जाणून घेतला तर आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल की पेशंटचं व्हायरल लोड ते आपण त्याला उपाय सांगितला की पुढच्या वेळेला ते ओव्हरकम करेल आणि त्याचा व्हायरल लोड सप्रेस होईल. कधी कधी ओव्हरबर्डन हेल्थ स्टाफ असतात त्याच्यामुळे क्लायंट फॉलोअप सपोर्ट होत नाही. स्ट्रक्चरल अँड सोशो इकॉनॉमिक बॅरियर्स, म्हणजे दारिद्र्यामुळे पेशंटला एवढं दारिद्र्य आहे की ट्रान्सपोर्टसाठी पैसे नाही आहेत, तिथे जायला पैसे नाहीत, त्यांना खायलाही पैसे नसतात, तर ते कुठे बसनी जाणार. तर असं कधी असेल डिस्टन्स टू हेल्थ फॅसिलिटी स्पेशली, तर असं समजा असेल लांबून येतोय पेशंट आणि त्याला प्रवास करायलाही होत नाही, तर मग त्याला असं आहे का तुम्ही लिंक एआरटीला जोडून द्या जिथे त्याला जास्त ट्रॅव्हल करावं लागणार नाही आणि मग त्याचा अडिअरन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. प्रोग्रामॅटिक आणि पॉलिसी बॅरियर्स, लॅक ऑफ डिफरन्शिएटेड केअर मॉडेल्स फॉर स्पेशल पॉप्युलेशन्स, एक्झाम्पल युथ फ्रेंडली सर्व्हिसेस, की पॉप्युलेशन सर्व्हिसेस. तर ते आपल्याला आता आपल्या प्रोग्राममध्ये पण पुष्कळदा जे वर्किंग पॉप्युलेशन असतं तर त्यांची सोय नाही बघितली जात आणि त्यांना क्यू मध्ये उभा राहून त्यांना वेळ जातो आणि मग ते वर्किंग त्यांना ऑफिसमधल्या याच्यामधनं त्यांना टाइम मिळत नाही. तर हे जे आहेत इनकन्सिस्टंट इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल गाईडलाईन्स, प्रोग्राममध्ये जर काही इम्प्लिमेंटेशन नाही झाले तर त्याच्यामुळे मग पेशंट नीट खाणार नाहीत गोळ्या. आणि वीक डेटा यूज फॉर ट्रॅकिंग अँड ऍक्शन ऑन अनसप्रेस्ड व्हायरल पोस्ट, तर एखाद्या पेशंटचा ज्या पेशंटचं व्हायरल लोड अनसप्रेस्ड आहे त्याला व्यवस्थित ट्रॅक करून त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. त्याचा जर का अडिरन्स नसेल तर ते काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. हे जर का होत नसेल, हा डेटा यूज करून ते त्याच्यावर ऍक्शन नसेल घेत तर मग व्हायरल लोड सप्रेस्ड पेशंटची होणार नाही नीट. हे सगळे स्ट्रॅटेजीज आहेत. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग, हेल्थ एज्युकेशन, तर आपल्या काउन्सिलिंगचं पार्ट आहे हेल्थ एज्युकेशन देणं, हे फार गरजेचं आहे. रेग्युलर काउन्सिलिंग सेशन्स टू ऍड्रेस बॅरियर्स, हे दरवेळेला आपण सांगत असतो, खूप वेळा सांगून झालंय, पण ते काउन्सिलिंग इतकं चांगल्या क्वालिटीचं होत नाही. जेव्हा पहिलंच काउन्सिलिंग जे असतं प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग, तिथेच जर का पेशंटला थोडं हेल्थ एज्युकेशन दिलं, त्याचे महत्व सांगितलं
तर पेशंटला ते लक्षात राहतं, कारण त्यावेळेला पेशंट खूप रिसेप्टिव्ह असतो. जेव्हा नुकता पेशंट HIV पॉझिटिव्ह जेव्हा डायग्नोसिस, तेव्हा पेशंट घाबरलेला असतो, त्याला या आजाराची माहिती नसते, त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यावेळेला तो पेशंट खूप रिसेप्टिव्ह असतो. त्यावेळेला जर का आपण काउन्सिलिंग नीट केलं नाही आणि पेशंटला जस्ट थातूर मातूर काउन्सिलिंग करून ART चालू करून दिली, तर पेशंटला त्याचं महत्वच कळणार नाही की काय इम्पॉर्टन्स आहे, का खायला पाहिजे, लाईफ लॉंग का खायला पाहिजे, व्हायरल लोड म्हणजे काय, आणि मग पेशंटला अडेरन्स नसणार. तो पहिला जो मोका आहे, जेव्हा प्रिपेअर्डनेस आपण काउन्सिलिंग करतो तेव्हाच चांगलं कर. सपोर्ट सिस्टीम्स हे आपण तयार करणं इम्पॉर्टंट आहे. पिअर सपोर्ट ग्रुप हे क्रिएट करायला पाहिजे. सपोर्ट ग्रुप फॉर चिल्ड्रेन अँड केअर गिव्हर्स, कम्युनिटी सपोर्ट हे आपण पुढे बघणार आहोत. जास्त वेळ नाही आपल्याला, सगळ्यात शेवटी आपण कम्युनिटी सपोर्टचं पण पाहणार आहोत. फिक्स डोस कॉम्बिनेशन अँड वन्स डेली, तर रेजिमेन सिंपल असतील तर पेशंटला सोपं पडतं. तर फिक्स डोस कॉम्बिनेशन पिल्स टू रिड्यूस द पिल बर्डन, तर आपलं फर्स्ट लाईन तर तशीच आहे, वन्स डेली रेजिमेनच आहे. तर ती सिम्प्लिफाय करते ट्रीटमेंट शेड्यूल. पण जर का पेशंटला बाकीचे OI चे ड्रग्स असतील तर ते नीट समजावून सांगणं गरजेचं आहे की यातली ART ची पिल सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यानंतर हे बाकीच्या पण पिलचं काय कारण आहे ते सगळं नीट समजावून द्यायला पाहिजे. त्यानंतर DSD म्हणजेच डिफरन्शिएटेड सर्व्हिस डिलिव्हरी. तर आपण कुठे मल्टी मंथ डिस्पेन्सिंग करणार आहोत आणि कुठल्या पेशंटला आपण एव्हरी मंथ देणार आहोत. तर हे इम्पॉर्टन्स आहे. डिफरन्शिएटेड सर्व्हिस म्हणजे जे पेशंट नीट खात आहेत, त्यांना ऑलरेडी माहिती आहे, त्यांच्यावर आपण मग जास्त टाइम देणार नाही. त्यांना ऑलरेडी माहिती आहे, त्यांचे व्हायरल लोड छान सप्रेस्ड आहेत, तिथे आपण त्यांना 3 ते 6 महिने ART देऊ शकतो अशा स्टेबल पेशंट. आणि कम्युनिटी ART ग्रुप्स और होम डिलिव्हरी, ज्याच्यामुळे रिड्यूस बर्डन ऑफ फ्रिक्वेंट फॅसिलिटी विजिट्स. तर हे पण इम्पॉर्टंट आहे, असे कम्युनिटी ART ग्रुप्स ज्याच्यामध्ये त्यांना पेशंटला रेग्युलर ART मिळत जाईल. फास्ट ट्रॅक रिफिल सिस्टीम म्हणजे शॉर्टन वेटिंग टाइम्स, तर फॉर स्टेबल पेशंट. तर स्टेबल पेशंटना जर का फास्ट ट्रॅक केलं, पटकन त्यांना मिळाली ART, तर त्यांना पण ते अनुकूल होतं आणि सोयीचं होतं. रिमाइंडर्स, युझिंग रिमाइंडर्स सच एज अलार्म्स, फोन कॉल्स, ते मगाशी मी म्हटलं. ॲड्रेसिंग सोशल फॅक्टर्स हे इम्पॉर्टंट आहे की मेंटल हेल्थ समजा पेशंटची नीट नसेल, जेव्हा तुम्ही EAC करता आणि तुमच्या लक्षात आलं की बाबा ड्रग ॲडिक्शन आहे किंवा डिप्रेशन आहे, तर अशा मॅम युअर ऑन म्यूट. हा आता आहे आवाज. येस. मेंटल हेल्थ सर्व्हिसला रेफर करणं गरजेचं आहे. टेलिमेडिसिन आपण रिमोट काउन्सिलिंग और फॉलोअप साठी करू शकतो, फायदा घेऊ शकतो. आता टेलिमेडिसिन खूप अवेलेबल आहे, तर याचा फायदा घेऊन आपण पेशंटला तो कुठेही असले तरी काउन्सिलिंग करू शकतो थ्रू टेलिमेडिसिन. जसं आमचा COEचा काउन्सिलर आता फोन करतो पेशंटला अडिअरन्स क्रॉस चेक करायला, आणि तो फोनवरच काउन्सिलिंग करतो मग पेशंटचं, जर का नीट गोळ्या खात नसेल. त्याचं तुम्ही टेलिमेडिसिनही जरी नसेल तरी इव्हन मोबाईलवर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. फॅमिली अँड केअर गिव्हर सपोर्ट हे फार महत्वाचं आहे, स्पेशली लहान मुलांमध्ये त्यांच्या पॅरेंट्सना आणि केअर गिव्हर्सना काउन्सिलिंग करणं. कधी कधी आजी असते, पॅरेंट्स नसतात, आजी आजोबा असतात, किंवा जे कोणी केअर गिव्हर आहे त्यांना सपोर्ट करणं इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॅटेजीज फॉर व्हायरल लोड सप्रेशन, प्रायोरिटायझिंग व्हायरल लोड मॉनिटरिंग. तर हे आपण बघितलेलंच आहे की व्हायरल लोड मॉनिटरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कंडक्टिंग रेग्युलर SASEPs टू आयडेंटिफाय ट्रीटमेंट फेलियर केसेस अँड टाइमली स्विच ओव्हर. ensure provision of preventive treatment and care for OI infections. तर जे प्रिव्हेंटिव्ह केअर पण महत्वाची आहे, जसं CPT प्रोफिलॅक्सिस देणं, TPT प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट फॉर TB ते पण इम्पॉर्टंट आहे. प्रोव्हाइड अ क्लिनिकल पॅकेज फॉर CLHI विथ ऍडव्हान्स डिझीज. जे लहान मुलं ज्यांना ऍडव्हान्स डिझीज असतात आणि अडोलसंट एज ग्रुपचे आहेत, त्यांना पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट पॅकेज द्यायला पाहिजे, ज्या त्यांच्या एजच्या डिपेंडंट अनुसार, इन्क्लुडिंग TPT आणि फ्लुकोनाझोल प्रोफिलॅक्सिस. आता हे EACचं रेडी रेकनर आहे, हे सगळं तुम्हाला माहित असेल. मी जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये आता जाणार नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पण आता तुम्ही जर का ह्याच्यात बघितलं की पहिलं जे सेशन आहे EACचं, त्याच्यात असेस अडिअरन्स अँड एक्सप्लेन व्हायरल लोड रिझल्ट्स. तुम्ही आता सगळे काउन्सिलर आणि जे मेडिकल ऑफिसर्स आहेत ते तुम्ही एक स्वतःलाच विचारा की हे होत आहे का, हे नुसतं ऑन पेपर आहे सेशन 2, सेशन 1, सेशन 3, की ऍक्च्युली होतंय तुमच्याकडे.
आणि मग जर का ऍक्च्युली होत नसेल आणि नुसतं टिकमार्क करून असंच कर्सरी केलं जात असेल तर हे बरोबर नाही. ऍक्च्युली पेशंटला असेस अडेरन्स करून त्याचं व्हायरल लोड रिझल्ट समजावून सांगून त्याला त्याच्याबद्दल नॉलेज द्यायलाच पाहिजे. EAC 1 मध्ये त्याचं बेसलाईन, त्याचं काय नॉलेज आहे, त्याला माहित आहे का व्हायरल लोड म्हणजे काय, हे बघून त्याला ते समजावून सांगणं महत्वाचं आहे. त्यानंतर त्याची सपोर्ट सिस्टीम काय आहे, केअर गिव्हर आहे का. कारण आमच्याकडे एक असा पेशंट होता ज्याचं व्हायरल लोड सतत अनसप्रेस्ड होतं. शेवटी त्याचं जिनोटायपिक रेजिस्टन्स टेस्टिंग पण केलं गेलं होतं, कारण त्याचं फर्स्ट लाईन, मग सेकंड लाईन, थर्ड लाईन वरही व्हायरल लोड हाय, मध्ये जिनोटायपिक टेस्टिंग मध्ये सगळं सेन्सिटिव्ह आलं. तर पेशंटला समोर बोलवून मी सांगितलं की नाही तुम्ही गोळ्या खात नाहीये, तर तो कबूलच झाला नाही पहिले. मग आम्ही म्हटलं की नाही ठीक आहे, एक केअर गिव्हरला बोलवलं आणि केअर गिव्हरला सांगितलं की तुमच्या समोर यांनी गोळ्या खायला पाहिजे. मग तसं सांगितल्यावर मग 3 महिन्यांनी जेव्हा त्याचं पाहिलं तर त्याचा व्हायरल लोड सप्रेस होता. जेव्हा केअर गिव्हरने पाहिलं तर आम्ही असंच सांगितलं होतं, अटच घातली होती, केअर गिव्हरच्या समोर खायच्या गोळ्या, त्याच्यानंतर त्याचं व्हायरल लोड सप्रेस्ड होतं. तर पुष्कळदा पेशंट म्हणतो की मी खातोय, पण ते ऍक्च्युली तुम्ही व्हेरीफाय करा आणि केअर गिव्हरला इन्व्हॉल्व करा आणि केअर गिव्हरला सांगा की हा गोळ्या खातोय की नाही लक्ष ठेवा. आयडेंटिफाय बॅरियर्स. तर काय बॅरियर आहे, आता तुम्ही सगळ्यांनी रिझन सांगितले, पण ते रिझन ऍक्च्युली तुमच्या काउन्सिलर्सनी आणि तुम्ही त्या पेशंटमध्ये आहेत का ते प्लीज पहा, की त्याला डिप्रेशन आहे का, ऍडिक्शन आहे का, वर्क टायमिंगचा इश्यू आहे का, मेंटल हेल्थ इश्यू आहे का, पेशंटला मोटिवेशन आहे का. कधी कधी पेशंट मोटिवेटेड पण नसतो, त्याला काही म्हणजे डिप्रेस्ड असतो, ते मोटिवेशन आपल्याला द्यायला लागेल. तर जे काय पेशंटचे इश्यूज आहेत ते ऍड्रेस करून त्या सेशन 1 मध्ये होणार. सेशन 2 मध्ये परत ॲडिअरन्स चेक करायचं आणि जर का आता ॲडिअरन्स इम्प्रूव्ह झालं तर ते ॲप्रिशिएट करणं इम्पॉर्टंट आहे आणि नवीन काही अडथळे आलेत का ते बघणं. आणि सेशन 3 असं हे करून तुमचं EAC व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि त्या EAC मध्ये जर का तिन्ही महिन्यांमध्ये मोर दॅन 95% ॲडिअरन्स असेल तर मग आपण व्हायरल लोड पाठवणार रिपीट EAC नंतर. हेच आपण जे डिस्कस केलं, आयडेंटिफाय बॅरियर्स. तर EAC प्लीज ऍक्च्युअल EAC खरी करा. ऑन पेपर EAC झाली तर मग काहीच अर्थ राहत नाही आणि माझ्याकडे ऑन पेपर EACचेच सगळे रेफरन्स येत आहेत. मी का हे पुन्हा पुन्हा सांगते, कारण तुम्ही लिहिताय एडिअरन्स मोर दॅन 95% आणि मग व्हायरल लोड आहे तर, आणि मग जेव्हा काउन्सिलर आमचा फोन करतो तेव्हा पेशंट सांगतो की नाही गोळ्या खात नाही, मी गावाला गेलो होतो म्हणून खात नाही, अमुक झालं तर, हे आम्हाला कळतं. म्हणजे मग EAC काय झालीच नाही ना खरी याचा अर्थ. तर EAC ऍक्च्युअली जर का नीट झाली असेल तर हे इश्यूज बाहेर येतील आणि ते टॅकल होतील. पण जर का EACच्या नावाने नुसतं टिकमार्क केलं ह्याच्यावर, मी पुष्कळदा बघते म्हणजे तिथे हे पण प्रिंट आउट पाठवतात, त्याच्यावर टिक केलेलं असतं. हे बॅरियर्स इथे सगळे दिलेले आहेत, इतकं सुंदर सगळी सिस्टीम आहे, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करून फाइंड आउट करायचंय. आणि जर का एका काउन्सिलरची EAC इफेक्टिव्ह नसेल तर प्लीज नेक्स्ट टाइम EAC 2 मध्ये दुसऱ्या काउन्सिलरला इन्व्हॉल्व करा, त्याच काउन्सिलरनी नाही करायचं, हे पण इम्पॉर्टंट आहे. हे EAC 3 आहे आणि सगळं क्लिअरली या फॉर्म मध्ये दिसतंय की प्रत्येक मंथ मध्ये किती त्याचा मोर दॅन 95% आहे का, आणि मग त्याच्यात रिपीट व्हायरल लोड लिहिलाय आणि मग लेस दॅन 1000 मोर दॅन 1000 आणि त्याच्यावरची ऍक्शन. ही लाईन लिस्ट ऑफ PLHIV विथ अनसप्रेस्ड व्हायरल लोड, ही लाईन लिस्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यात सगळे पेशंटचे डिटेल्स आहेत, हे बघा लाईन लिस्ट मध्ये सगळे कॉलम्स तुम्ही पाहिले तर त्याचं व्हायरल लोड काउंटचा डेट, अडिअरन्स किती होता, लेस देन 95% होता की मोर देन 95% होता, त्यानंतर स्टेप अप काउन्सिलिंग 1 त्याचे डेट्स, ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला आराखडा मिळेल. त्या मेडिकल ऑफिसर्सनी पण हे क्रॉस चेक करावं की आपल्या काउन्सिलर्सनी नीट EAC केली आहे का नाही, कारण पुष्कळदा काउन्सिलर नीट करत नाहीत आणि मग तसंच व्हायरल हे ससेप रेफरल जातं. तर माझं सगळ्या मेडिकल ऑफिसर्सना पण हे रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही काउन्सिलरवर लक्ष ठेवा, नीट EAC होती की नाही हे बघा आणि तुम्ही पण एकदा क्रॉस चेक करा की बरोबर EAC झाली का नाही. हे SOP फॉर PLHIV लेस दॅन 95% डिस्पाइट EAC 1 आहे. आता बघा, डिस्पाइट EAC 1 जर का 95%च्या खाली असेल तर मग आपल्याला इथे व्हायरल लोड नाही पाठवायचा आहे, आपल्याला EAC टू बी कंटिन्यूड फॉर अनदर 3 months, दॅट इज EAC 2. पण दुर्दैवाने काय होतंय की माझ्याकडे EAC 1 नंतर जरी लेस दॅन 95% अडेर असेल तरी रेफरन्स अजूनही येत आहेत आणि मग आम्हाला फोन करून कळतं की लेस दॅन 95% अडेरन्स आहे आणि मग आम्ही तुम्हाला रिप्लाय पाठवतोय की EAC 2 करा.
प्लीज असं होऊ देऊ नका. If PLHI viral load is still unsuppressed as per the repeat viral load testing after EAC, then all the unsuppressed PLHIV should undergo in-depth review by SASEP, including a dialogue with PLHI. फक्त अनफॉर्च्युनेटली काय होतं की सासेप मध्ये पेशंट आजकाल येत नाही. पेशंट जेव्हा आमच्या समोर ऍक्च्युअल सासेप व्हायचं तर खूप आम्हाला डायरेक्ट पेशंटशी बोलता यायचं. आता कसं आहे की टेलिफोनिकली सासेपला क्रॉस चेक करावं लागतं आणि पुष्कळदा त्याच्यामध्ये होतं की पेशंटचा टेलिफोन नंबर बरोबर नसतो, पेशंट टेलिफोन घेत नाही आणि मला असं काउन्सिलरकडनं येतं की मी जेव्हा कन्फर्म ॲडरन्स लिहिते तर तिथे मोबाईल फोन रॉंग, पेशंट नॉट पिकिंग अप फोन असे माझ्या काउन्सिलरकडनं येतात. मला निर्णय करायला खूप डिफिकल्ट येतो कारण मी त्या तुमच्या ह्याच्यावर EAC ह्याच्यावर जे लिहिलेलं असतं अडेरन्स मोर दॅन 95% मी खरंच रिलाय करू शकत नाही कारण 80% केसेसमध्ये तसं नसतं. आणि मग त्या पेशंटमध्ये जो पेशंटने मोबाईलच फोन घेतला नाही तर तिथे खूप डिले होतो आमच्या सासेपच्या याचा. तुम्हाला वाटत असेल की रिप्लायला डिले होतोय, तर डिले होण्याचे हे कारण आहेत की तुमचं जे EACचं रेफरल फर्स्ट EACच्या नंतरचं आहे तेच अनरिलायबल आहे. तिथेच पेशंटचा अडेरन्स दुर्दैवाने लेस देन 95% असतो. तर ऍक्च्युली EAC2 करायला पाहिजे. EAC2 नंतरही जर का पेशंटचा व्हायरल लोड अनसप्रेस्ड आहे तर तिथे आपल्याला बघायला लागेल की काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. म्हणजे काउन्सिलरने काउन्सिलिंग करूनही हे समजा होत असेल तर तिथे मग मेडिकल ऑफिसरने लक्ष घालून काही ऍडिशन आहे का, काही ADR आहे का, ऍडव्हर्स इफेक्ट आहे का, काही OI आहे का, हे सगळं आपल्याला बघायला लागेल. डिप्रेशन आहे का पेशंटला, किंवा कुठले ड्रग्स DTG बरोबर खातोय ज्याच्यामुळे ऍब्झॉर्प्शन होत नाही, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. आता पेशंट सेंट्रिक सर्व्हिस अक्रॉस ट्रीटमेंट कॅस्केड हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पॅकेजेस आहे A+. ए म्हणजे सगळ्या न्यूली रजिस्टर्डना हे पॅकेज असतं. A+ म्हणजे ऍडव्हान्स डिझीजसाठी असतं. आणि मग इनिशियल 6 मंथ मध्ये व्हायरल टेस्टिंग ऍट 6 मंथ जे होतं. पॅकेज B म्हणजे जे व्हायरली सप्रेस्ड राहतात ते स्टेबल असतात त्यांना पॅकेज B, आणि पॅकेज C म्हणजे व्हायरली अनसप्रेस्ड किंवा अनस्टेबल पेशंटसाठी. तर हे जे पॅकेज डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळं. पॅकेज A+, B आणि C, आणि हे ट्रायज ऑफ PLHIV ऍज पर पॅकेज B और C. ए तर सगळ्या नवीन पेशंटसाठी तुम्हाला माहिती आहे, ऍडव्हान्ससाठी वेगळंच आहे. आणि मग B किंवा C मध्ये तुमचा पेशंट त्याच्यानंतर जे पहिल्या 6 महिन्यानंतर ठरेल की पेशंट B आहे का C आहे. पॅकेज B जो सप्रेस्ड आहे तो स्टेबल आहे, मग त्याला मल्टीमंथ डिस्पेन्सिंग वगैरे आपण करू शकतो. आणि पॅकेज C जे असेल म्हणजे पेशंट व्हायरली अनसप्रेस असेल किंवा अनस्टेबल असेल त्याला आपण पॅकेज C देणार आहे. तर हे कशावर ठरेल, पॅकेज B और C मोर देन 6 मंथ्स ऑन ART बेस्ड ऑन द लेटेस्ट व्हायरल लोड स्टेटस. हे तुम्ही करायला लागेल. स्टेबल पेशंटचं आता इथे क्रायटेरिया आहेत. तर डेफिनेशन ऑफ स्टेबल पेशंट ही सगळ्या फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन साठी सेम आहे. काय आहे, अडल्टसाठी वेगळे, चिल्ड्रनसाठी वेगळे क्रायटेरिया. अडल्टसाठी काय, ऑन ART फॉर लास्ट 6 मंथ्स, ऍटलीस्ट 6 मंथ्स, नो ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ART, पेशंटला कुठलाही ARTचा ऍडव्हर्स इफेक्ट नाहीये, नो करंट इलनेस, त्याला कुठला OI नाहीये, मेडिकल कंडिशन नाहीये, आणि व्हायरल लोड सेपरेस्ड आहे, आणि CD4 काउंट आहे मोर दॅन 200, अडिरन्स इज मोर दॅन 95% ओव्हर लास्ट 3 मंथ्स, असा पेशंट आपण स्टेबल म्हणू. चिल्ड्रन मध्ये काय, ऑन ART फॉर लास्ट 6 मंथ्स, सप्रेस्ड व्हायरल लोड, treatment adherence more than 95% each of last 3 months, on the same regimen, तो तीच regimen है for at least 3 months with no dose or formulation change, आणि no intercurrent illness, medical condition including malnutrition. चाइल्ड मध्ये malnutrition पण बघावं लागतं बिफोर वी डिसाइड की पेशंट स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. मालन्यूट्रिशन साठी डेफिनेशन आहे की त्याचं वेट जे आहे इज डिफाइंड एज वेट फॉर एज लेस दॅन 2 स्टँडर्ड डिव्हिएशन. असं जर का वेट असेल तर तो पेशंट मालनरिश चाइल्ड, आणि मालनरिश चाइल्डला आपण स्टेबल म्हणू शकत नाही. पण बाकीचे सगळे हे स्टेबल असतात. तर हे स्टेबल पेशंट आहेत ना, त्यांना आपण मल्टीमंथ डिस्पेन्सिंग देऊ शकतो, किंवा त्यांना LAC ला पाठवू शकतो, किंवा कम्युनिटी बेस्ड डिस्पेन्सेशन देऊ शकतो, म्हणजे आपण डिसेंट्रलाइज करू शकतो. हे पॅकेज C आहे जे सर्व्हिसेस फॉर रिटेन्शन फॉर अनस्टेबल. त्याच्यामध्ये अनसप्रेस्ड व्हायरल लोड आहे, त्याला स्टेपअप काउन्सिलिंग लागणार आहे, व्हायरल लोड मग त्याच्यानंतर रिपीट करावं लागणार आहे, आणि ई रेफरल फॉर ससेप फॉर सेकंड ऑन थर्ड लाईन करावं लागणार आहे. अशा पेशंटमध्ये इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच करायचं आहे आपल्याला, ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग ऑफ मिस्ड अपॉइंटमेंट्स टू इम्प्रूव्ह अडिरन्स ते सगळं करायचंय. आणि त्याला जर का
सिरियस OI असेल तर ऍडव्हान्स डिसीज मॅनेजमेंटचं पॅकेज द्यायचं आहे. तर यांचे पेशंटचे व्हाईट कार्ड जे आहेत ते अंडर स्क्रुटिनी पाहिजेत. हे स्पेशल तुम्ही व्हाईट कार्ड्स ऑफ अंडर PLHI अंडर पॅकेज सी शुड बी टॅग. त्यांना एक वेगळा टॅग द्या पॅकेज सी वाल्यांना, रेड टॅग. लास्ट नेक्स्ट 5 मिनिट्स मध्ये आपण कम्युनिटी एंगेजमेंट बघणार आहोत. तर आपण मगाशी बघितलं की आपण कम्युनिटी, ही जी PLHI कम्युनिटी त्यांचीच मदत घेऊन पेशंटना हेल्प करणार आहोत. तर ते ग्रुप मॉडेल्स आहेत आणि इंडिव्हिज्युअल मॉडेल्स आहेत. ग्रुप मॉडेलमध्ये मॅनेज बाय हेल्थ केअर वर्कर्स. तर काही एक मॉडेल असं आहे की जिथे हेल्थ केअर वर्कर्सच हे कॅटेगरी हे देतात, केअर देतात. हे आपण म्हणजे मेनली पिल डिस्पेन्शनसाठी आपण बघतोय. तर वेलकम ब्लॅक क्लिनिक्स असतात चिल्ड्रनसाठी किंवा अडोलसंट अडेरन्स क्लब्स असतात. तिथे हेल्थ केअर वर्कर्स हे मॅनेज करतात. आणि मॅनेज बाय क्लायंट्स म्हणजे पेशंट स्वतःच कम्युनिटी मधले एक मॅनेज करणारे असतात. तिथे कम्युनिटी ART रिफिल ग्रुप्स म्हणजे CARG असतात. तिथे फॅमिली सेंट्रिक केअर होते आणि कम्युनिटी मधनेच ते बाकीचे पियर्स त्यांना स्टेप अप काउन्सिलिंग देतात. आणि कम्युनिटी क्लायंट लेड ART डिलिव्हरीज TI साइट्स. त्यानंतर इंडिव्हिज्युअल मॉडेल्स बेस्ड ॲट फॅसिलिटीज. त्याच्यात वन स्टॉप सेंटर फॉर जे स्पेशल पॉप्युलेशन आहेत, ट्रान्सजेंडर पॉप्युलेशन म्हणा किंवा फिमेल सेक्स वर्कर, त्यांच्यासाठी फॅसिलिटीज देणं आणि LSCs असणं आणि ऑर्फनेजेस या सगळ्यामध्ये फॅसिलिटी देणं. आणि नॉट बेस्ड ॲट फॅसिलिटीज म्हणजे इंडिव्हिज्युअल मॉडेल्स आपण ॲट फॅसिलिटीज जे स्पेशल फॅसिलिटी असतात तिथे इंडिव्हिज्युअल मॉडेल आहेत. अशा सेंटर्समध्ये आपण देतो पिल डिस्पेन्सेशन. आणि असे जिथे फॅसिलिटी नाही आहेत तर तिथे फिक्स कम्युनिटी पॉइंट्स आहेत. म्हणजे मिशनरी सेंटर म्हणा की रेल्वे स्टेशन किंवा मोबाईल आउटरीच बाय ART डिलिव्हरी थ्रू बाईकवरनं त्यांना पाठवलं जातं, होम डिलिव्हरी दिली जाते किंवा अशा मोक्याच्या ठिकाणी त्यांना गोळ्या दिल्या जातात. तर हे फॅसिलिटी बेस्ड नसतं. असे इंडिव्हिज्युअल मॉडेल आहेत. हे कम्युनिटी ART रिफिल ग्रुप्स हे इम्पॉर्टंट आहे. जिथे सेम कम्युनिटी मधले PLHI स्टेबल जे ग्रुप असतात हे सेल्फ फॉर्मिंग ग्रुप्स ऑफ स्टेबल PLHI फ्रॉम द सेम जॉग्राफिकल एरिया. एक्झाम्पल अडोलसंट्स ओनली और फॅमिली युनिट्स और कम्युनिटी ग्रुप्स हे असे एक ग्रुप तयार करतात आणि मग ते पिल डिस्पेन्सिंग मध्ये मदत करतात. So it is managed and facilitated by PLHIV themselves or community members or peers or PLHIV networks. These groups are formally registered at ART center along with details of focal person and all group members. ते रजिस्टर केले जातात आणि मग त्या तशी ती पिल डिस्पेन्शन होते. तर त्याचं SOP आहे CRG मॉडेल. हे तुम्ही तुमच्या ART सेंटर्सना राबवू शकता. आयडेंटिफिकेशन ऑफ अ ग्रुप बाय ARTC काउन्सिलर, आयडेंटिफिकेशन ऑफ अ फोकल पर्सन जो जबाबदारी घेईल सगळी. 1 पर्सन बाय रोटेशन कलेक्ट मेडिसिन, एक जण त्यातलं सगळ्यांसाठी मेडिसिन कलेक्ट करेल. 4S वगैरे जर का सिम्पटम्स असेल तर ते काउन्सिलर इन्फॉर्म केले जातील. काउन्सिलर रेकॉर्ड्स अपडेट करतील. व्हिजिट बाय इच मेंबर ऍटलीस्ट 6 महिन्यातनं एकदा मात्र तो प्रत्येक मेंबर ARTला व्हिजिट करेल आणि फॉलोअप मेकॅनिझम बाय ARTC असेल. हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत CRG मेंबर्स मध्ये. फोकल पर्सनची रिस्पॉन्सिबिलिटी असते की टाइमली ART पिकअप अँड रिफिल, मॉनिटर अडेरन्स अँड 4 सिम्पटम्स, रेफरल फॉर OI, ADR आणि प्रीनेटर और अँटीनेटल केअर आणि एन्श्योर टाइमली व्हिजिट ऑफ मेंबर्स. आणि मेंबर्सची रिस्पॉन्सिबिलिटी काय की त्यांनी अडेरन्स नीट ठेवावा, त्यांना त्या फोकल पर्सन थ्रू सगळ्या गोळ्या मिळत आहेत आपोआप. अटेंड ग्रुप मीटिंग्स, व्हिजिट ART सेंटर पर शेड्यूल, पण त्यांनी शेड्यूल प्रमाणे ART सेंटरला व्हिजिट करायचे. आणि इन्फॉर्म द फोकल पर्सन फॉर एनी कन्सर्न्स. हे जे डिसेंट्रलाइज कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ कॅम्प्स आहेत तर त्याचा एक उद्देश, हे जे डिसेंट्रलाइज हेल्थ कॅम्प याचा उद्देश काय आहे की काही जे रिमोट ठिकाणं असतात तिथे व्हायरल लोड अवेलेबल नाहीये. जे रिमोट LAC म्हणा किंवा रिमोट स्थळं आहेत तर तिथे लो कव्हरेज फॉर व्हायरल लोड आणि हिपॅटायटिस असतं. तर अशा ठिकाणी मग हे हेल्थ कॅम्प करू शकतो. तर त्याचे स्टेप्स काय दिलेत की अशी फॅसिलिटी पहिले आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की जिथे खूप सारे PLHIV आहेत ड्यू फॉर सर्व्हिसेस. खूप लोकांचं व्हायरल लोड झालं नाहीये, LAC सेंटर आहे. मग सगळ्या त्या स्टेक होल्डर्सचं कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे. त्या LAC सेंटर मधले जे केअरटेकर्स आहेत किंवा हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांनी फोन करावा, फोन फॉलोअप फॉर पेशंट मोबिलायझेशन. प्रत्येक पेशंटना इन्फॉर्म करावं की असं कॅम्प घेतोय, सगळ्या पेशंटना इन्फॉर्म करून हे लॉजिस्टिक्स अरेंज करावे. आणि मग रिव्ह्यू ऑफ पेशंट्स, रिव्ह्यू पेशंट करून त्यांचं ब्लड सॅम्पल सगळ्यांचं त्या हेल्थ कॅम्प मध्ये करावं कलेक्ट. हिपॅटायटिस स्क्रीनिंगसाठी आणि वॅक्सिनेशनसाठी, या तिन्हीसाठी. व्हायरल लोड जे ड्यू आहेत त्यांना व्हायरल लोड, हिपॅटायटिस स्क्रीनिंग, त्यांचा HbSAg HCV स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन ड्यू असतील तर काही. आणि मग हे जे ब्लड सॅम्पल कलेक्ट असतील केले जातील ते सॅम्पल प्रोसेसिंग अँड ट्रान्सपोर्टेशन करून पाठवले जातील. त्यांचं रेकॉर्ड होईल, रिपोर्टिंग होईल
आणि मग व्हायरल लोड जो रिझल्ट येईल, रिझल्ट आणि युटिलायझेशन, मग त्या रिपोर्ट्स प्रमाणे टेस्ट रिझल्ट शेअर होतील आणि मग पेशंटला डिसेंट्रलाइज टू द साईट, डिसेंट्रलाइज साईट पेशंट म्हणजे ते शेअर केले जातील त्या साईटला. आणि मग फॉलोअप ऑफ अनसप्रेस, त्यातले जे सप्रेस असतील ते कंटिन्यू करतील त्या LSC ला, पण जर का अनसप्रेस असतील त्यांचा फॉलोअप घेण्यात येईल आणि मग मे बी दे कॅन गो बॅक टू देअर ओन पॅरेंट ART सेंटर, ते कोऑर्डिनेशन होईल. हे डिफरन्शिएटेड केअर फॉर अनस्टेबल PL-HIV विथ पुअर अडिरन्स टू ART. तर हे जे आहेत ना पुअर अडिरन्स, तर त्याचं कारण बघा. जर का कारण ट्रॅव्हलचं असेल की त्याला ट्रॅव्हल करता येत नाही, तर मग त्याला लिंक करून द्या कुठल्या नियर, त्याच्या घराच्या जवळच्या LSC ला लिंक केलं तर मग पेशंटला ते हे चॅलेंज राहणार नाही एवढं ट्रॅव्हलिंगचं, आणि मग तिथल्या तिथे तो LSC मध्ये घेऊन मग त्याचं अडिरन्स वाढेल. पण मग यांचा फॉलोअप रिगरस व्हायला पाहिजे. हे सगळे की पॉप्युलेशन TIX-ARG त्याचं तुम्ही बघताय. आपण जे म्हटलं कम्युनिटी बेस्ड जे ART रिफिल ग्रुप्स आहेत. मिनिमम पॅकेज ऑफ, ही लास्ट स्लाइड आहे. टार्गेट ग्रुप LFU अँड ऑप्टेड आउट री एंटर्ड PL-HIV. तर आता जे LFU झालेत आणि ऑप्टेड आउट होते आणि मग आता रिएंट्री ज्यांची झाली त्यांच्यामध्ये काय करायचं, तर मिनिमम पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिएंगेजमेंट इन केअर. फर्स्ट इज आयडेंटिफाय अँड एक्नॉलेज. तर इथे पण त्यांना धारेवर धरलं तर तुम्ही LFU झाला असं त्यांना कोर्ट केस केली किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तर मग पेशंटला डिमोटिवेट होऊन जाईल. तर म्हणून नॉन जजमेंटल, तसं नॉन जजमेंटल कॉंग्रॅच्युलेटरी, की त्याला कॉंग्रॅच्युलेट करा की अरे वा तुम्ही आता परत आलाय, व्हेरी गुड, यू आर वेलकम. अँड सपोर्टिव्ह कम्युनिकेशन, तर त्याला आधार देण्यासारखं कम्युनिकेशन करायचंय. दरवेळेला आपण पेशंटला जर का त्याचं जज केलं आणि त्याला धारेवर धरलं तर मग पेशंट डिमोटिवेट होईल आणि मग आपल्याला तो परत लॉस टू फॉलोअप होईल. त्याचं एक नातं जोडलं पाहिजे, त्याला विश्वास वाटला पाहिजे, तुमचा आधार वाटला पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट आहे. काउन्सिलर्स ही जी ART टीम आहे ती त्यांना शत्रूसारखी नाही वाटली पाहिजे, त्यांना आधार असा वाटली पाहिजे. फास्ट ट्रॅक टू मेडिकल ऑफिसर, अशाला मिनिमाइज वेटिंग टाइम करा, कारण ऑलरेडी त्याचं अशा कारणांमुळे एकदा तो LFU झालाय, त्याचा फास्ट ट्रॅक करा, मेडिकल ऑफिसर पर्यंत त्याला पोहोचवा. MO कंडक्ट क्लिनिकल असेसमेंट, MO बघेल की त्याचं काय कंडिशन आहे. 4A स्क्रीनिंग होईल, OI साठी स्क्रीन करेल MO. TB बघेल, ARV रिव्ह्यू होईल, CD4 टेस्टिंग होईल. अपडेट द कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याचे सगळे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते अपडेट होतील सिस्टीम मध्ये, व्हाईट कार्ड मध्ये. मग अडेरन्स प्लॅन राहील. काउन्सिलर आयडेंटिफाईज द LFU रिझन्स, अडेरन्स बॅरियर्स, त्याप्रमाणे तो प्लॅन राहील की याचा अडेरन्स साठी. फोन फॉलोअप होईल, काउन्सिलर कंडक्ट फोन फॉलोअप एव्हरी 15 days. ड्रग डिस्पेन्सेशन ऍज पर द फार्मासिस्ट, मग ज्याचं ड्रग डिस्पेन्सेशन ठरेल त्याप्रमाणे तो फार्मासिस्ट देईल ड्रग्स अँड रिमाइंड्स ऑफ नेक्स्ट विजिट. अँड एन्श्युअर रिटेन्शन, तर ह्या वेळेला CSC टीम विल एन्श्युअर द रिटेन्शन थ्रू होम विजिट्स ऑर कॉल्स मंथली फॉर 3 months. तर हे आपल्याला पॅकेज असं द्यायचंय. लास्टली, आता सॉरी फॉर द डिले, की पॉइंट्स लास्टली. HIV viral suppression is critical to improve health, prevent sexual transmission, that is U equal to U, and reduce perinatal transmission. हे व्हायरल सप्रेशन HIV चं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण बघायलाच पाहिजे की ते होत आहे की नाही, आणि जर का होत नसेल तर आपण त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे, व्यवस्थित अडेरन्स काउन्सिलिंग द्यायला पाहिजे. दॅट इज असेन्शियल फॉर द अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रीटमेंट फेल्युअर. Addressing barriers to treatment adherence plays a critical role in viral suppression. Poor adherence, that we all agree, तुमचे जे रिप्लायज पण आले होते त्याच्यात मॅक्झिमम तुम्ही adherenceच सांगितलं होतं. So poor adherence plays a significant role in emergence of drug resistance and subsequent treatment failure. Emphasizing and strengthening adherence counseling during antiretroviral therapy initiation, हे फार इम्पॉर्टंट. अँटीरेट्रोव्हायरल थेरपी इनिशिएशनच्याच वेळेला जेव्हा आपण एम्फसाइज करतो आणि अडेरन्स काउन्सिलिंग पहिल्या वेळेला चांगलं स्ट्रेंथन देतो, तर ते इम्पॉर्टंट आहे, त्याचं फाउंडेशन होईल. आणि मग ते बिल्डअप आपल्याला दरवेळेला थ्रू आउट ट्रीटमेंट आपल्याला ते रिअसर्ट करावं लागेल. फाउंडेशनच्या वेळेला, थेरपी इनिशिएशनच्या वेळेला चांगलं काउन्सिलिंग द्या आणि मग दरवेळेला ते स्ट्रेस करा. इट इज फिजिबल टू इम्प्रूव्ह व्हायरल लोड सप्रेशन अँड अदर हेल्थ आउटकम्स in adult or children with HIV through structured protocol, systematic approach, and child-friendly services. Child or adolescent-centric differentiated services, including regular clinical monitoring. Adolescent साठी स्पेशल केअर घ्या, स्पेशल त्याला विश्वासात घेऊन बोला, प्रेमाने बोला. अडोलसंटला थोडंसं त्याला बोलतं करावं लागतं, त्याच्याशी त्याला असं थोडा वेगळा स्पेशल अप्रोच घ्यावा लागतो, तो करा तुम्ही.
एज अप्रोप्रिएट काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे, पर्टिक्युलरली ॲड्रेसिंग HIV और हेल्थ और HIV रिलेटेड कन्सर्न्स अमंग अडोलेसंट्स मध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात त्यांच्या मनात, ते आपण ऍड्रेस, त्यांच्या मनात भीती पण असते, उत्सुकता असते, त्यांचं सगळं त्यांना आपण सगळं समजावून सांगणं गरजेचं आहे. अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ केअर गिव्हर्स आर क्रिटिकल टू एनहान्स क्लिनिकल केअर अँड व्हायरल लोड सप्रेशन अमंग चाइल्ड अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ केअर गिव्हर्स. आपल्याला पेशंटमध्ये एक चांगली इन्व्हॉल्वमेंट असेल, आपल्याला केअर म्हणजे पेशंटला जाणवलं पाहिजे की आपल्याला त्याच्याबद्दल कळकळ आहे, तर तो डेफिनेटली त्याचा अडरन्स इम्प्रूव्ह होईल. थँक्यू आणि सॉरी फॉर द डिले. थँक्यू सो मच. Thank you so much, ma'am. No अजून questions एक in the chat box so far. येस, Any questions from the participants? We are giving mic access to everyone now. जोपर्यंत क्वेश्चन्स टाईप होत आहेत तोपर्यंत एक लास्ट पॉईंट मी सांगायचं हो. राहिलं, अजून एकदा सांगते, मगाशी बोलले मी, तर रेफरलच्या वेळेला प्लीज मोबाईल नंबर पाठवत नाही तुम्ही, तर तुम्ही मोबाईल नंबर पेशंटचा आणि तो सुद्धा अक्युरेट पाठवा, म्हणजे आमच्या पण काउन्सिलरला सोपं पडेल की एकदा अडेरन्स क्रॉस चेक होईल. थँक्यू. थँक्यू मॅम. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता आता. Any questions? Ma'am, I don't think. Yeah, Anuradha ma'am, please go ahead. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मी ART प्लस अंबाजोगाई बोलून बोलते. हा मॅम, आता खूप आपण इसासेप करत असल्यामुळे आपल्याला पेशंटचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, त्याच्यामुळं पेशंट भेटत नसल्यामुळं जे आपल्याला जे ते एमओ आपल्याला एक्सप्लेन करतात किंवा त्यांच्या काउन्सिलरने 2 हाय व्हाय लोड विथ ॲडरन्स मोर दॅन 95 ते आपल्याला मान्य करावं लागतं. आणि मग TLD वर पेशंट 2च वर्षात 3च वर्षात ते फेल दिसतात आणि बाय एक्झॅक्टली. गाईडलाईन मग आपल्याला ZLA-TVR वर शिफ्ट करावं लागतं. तर मग अशा वेळेला म्हणजे कसं करायचं, का मग पेशंट आपल्याला बोलवून घ्यायचं, काही करायचं का, इसासेपला थोडंफार काही नाही, एक्सेप्शनल आता केसेसला? म्हणून जे सीओई मध्ये आम्ही काय करतो की हा जेव्हा हा अनुभव आला की मी ऑन पेपर ते जे 95% मोर देन 95% अडेरन्स वर मी चेंज करायचे आणि पेशंट हा मग सेकंड लाईन थर्ड लाईन DTG बेसवर फेल्युअर, लवकर जस्ट 2 वर्षात फेल्युअर, हो. असा अनुभव जेव्हा आला आणि आमचे काही हम्म. थर्ड लाईन पेशंटचा आम्ही जिनोटायपिक रेजिस्टन्स टेस्टिंग मध्ये अनुभव आला की सगळं सेन्सिटिव्ह होतं. त्याच्यानंतर मग ओके. आम्ही आता म्हणजे आम्हालाच खूप कठीण जात आहे, पण आम्ही काय करतो की सासेप मध्येच मी मोबाईल नंबर पेशंटचा सगळ्यांचा आम्ही मागून घेतो. पेशंटचा हम्म. मोबाईल जे सासेप रेफरल असतं त्याच्यातच एक कॉलम आहे ज्याच्यात पेशंटचा मोबाईल नंबर ते लिहितात ओके. आणि मग त्या मोबाईलवर आमचा जो ARTचा काउन्सिलर, एक्सपर्ट काउन्सिलर, तो फोन हम्म. करतो पेशंटला ओके. आणि खात्री करून घेतो की त्याचा खरंच अडेरन्स आहे का नाही. आणि मग जेव्हा तो मग आम्ही पण काउन्सिलर मला असंच. लिहून देतो हा की अडेरन्स कन्फर्म, त्याच्यानंतरच त्याचा अडेरन्स मोर देन 95% असेल तरच मी चेंज करते. आणि मग त्याच त्यांनी जर का लिहून दिलं की पेशंट मिसिंग टॅबलेट्स, अडेरन्स लेस देन 95%, तर मी EAC2 ऍडवाइस करते अशा पेशंटमध्ये. आणि मग EAC2 ओके नंतर मग मॅम. परत आम्ही व्हायरल लोड पाठवा म्हणून सांगतो सेंटरला. खूप लोकांचं बरं. त्या आणि तो आमचा काउन्सिलर काय करतो, जर का अडेरन्स नसेल तर तो पण फोनवर काउन्सिलिंग करतो. तर पुष्कळदा हम्म. असं म्हणजे EAC झालेलंच नसतं आणि मग तो सांगतो की बाबा तुम्ही मोबाईलवर आराम राहावा, हे सगळं तो सांगतो. हे आमचा खूप अनुभव आहे. हो. मग आम्ही पण तसंच मॅम सुरू करू. आम्ही काही हा मोबाईल नंबर घेत नव्हतो आणि पर्सनली फोन करत नव्हतो, तर आता हे पण हा आम्ही तर पण ते सुरू तुम्ही करतो सुरू मॅम. करा, त्याच्यात थोडंसं आपलं काम वाढतं, पण ऍटलिस्ट हा अनइंडिकेटेड चेंजेस होत नाहीत. नाहीतर तुम्ही बघाल की एक्झॅक्टली. 80% तसेच असतात की जिथे अडिरन्स नसतो आणि ऑन पेपर ART सेंटरना कसं असतं, त्यांना दाखवायचं असतं की आमचं टाइमली रेफरल झालेलं आहे. ठीक आहे, त्यांचा सगळा ऑन पेपर डेटा व्यवस्थित दिसावा म्हणून ते बघत नाहीत की EAC नंतर 95% खरं नॅकोच गाईडलाईन, नॅकोनीच सांगितलंय की हा बाबा तुम्ही पहिल्या EAC मध्ये जर का 95% मोर देन अडिरन्स प्रत्येक महिन्यात नाहीये तर EAC2 करा. आता हे गाईडलाईन आहे, हम्म. असं असं नाहीये की हे आपण मनाचं करतोय. गाईडलाईन असूनही कोणी EAC2 करत नाही आणि तसंच विदाऊट 95% अडेरन्स पाठवून देतात ससेपला. तर आपल्याला मग तसं करावं लागेल की आपल्याला फोन करून, पण म्हणून मी आता मुद्दाम हे आता ह्या ADLS मध्ये स्ट्रेस करते, जेणेकरून आता लोक असं करणार नाहीत, मेडिकल ऑफिसर्सही लक्ष घालतील की काउन्सिलर्स खरंच बरोबर EAC देत आहेत की नाही आणि खरंच अडेरन्स आहे की नाही. जर का प्रत्येक मेडिकल ऑफिसरने आपल्या काउन्सिलर्स बरोबर थोडंसं सेशन घेऊन हे इन्सिस्ट केलं तर मग हे आपल्याला असे रेफरल्स कमी होतील.
की ज्याच्यामध्ये अनरिलायबल आहे अडिरन्स रिपोर्टिंग. ठीक आहे. येस मॅम, येस. ओके मॅम, थँक्यू मॅम सो मच. थँक्यू. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? Ma'am, we'll wait for another 2 minutes and meanwhile we'll run the feedback form, ma'am. Okay, ma'am. Yeah. Kiran sir, can we have the feedback form, please? Thank you. Requesting all the participants to please fill in the feedback form. फीडबॅक भरता भरता पण कुणाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारू शकता. Thank you so much, ma'am, for the wonderful session. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now. Kiran sir, we can end the feedback poll. Thank you, ma'am. Thank you. हॅलो. Yes, ma'am. मॅडम ART अलिबाग मधून बोलतोय. तो फॉर्म सबमिट करायच्या आधीच गेलाय. No problem. No worries, ma'am. That's okay. Okay. Thank you. Thank you for the patient hearing, everybody.